जय हरी सर्वांना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। पहिल्यांदा आपण सद्गुरूंचं भजन घेऊया। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। त्यानंतर आपण भगवंताचं स्मरण करूया। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय हरी सर्वांना। गुरुपौर्णिमेच्या पर्वकाळापासून आपण फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवेला सुरुवात केली आणि आज फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवेतील हे 17वे पुष्प आहे आणि प्रवचन सेवेचा विषय आहे संत क्रियेचा विसर आणि ज्ञान प्रवृत्त मानव। बघा, आज आहे दसरा म्हणजे विजयादशमी। या निमित्ताने सर्वजण काय करतात तर एकमेकांना आपट्याची पाने देऊन हा सण साजरा करतात। बघा काय म्हणतात तर सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा। आपट्याची पाने देऊन कोणी सोन्यासारखं राहत नाही, फक्त तो आपण बाह्यरंगाने सण साजरा करतो। विजयादशमीचा नेमका अर्थ काय आहे तर विजयादशमी विजय आणि दशमी, दशमी म्हणजे 10 इंद्रियांच्या वरती आपण ज्या वेळेला विजय मिळवू त्यावेळेला खऱ्या अर्थाने विजयादशमी हा सण साजरा होईल। 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये याच्यावरती ज्या वेळेला आपण विजय मिळवू त्यावेळेला खऱ्या अर्थाने दसरा हा सण साजरा होईल। इंद्रियावरती सहजासहजी विजय मिळवता येत नाही, त्यासाठी काय पाहिजे तर
संतांच्या वचनांचा अभ्यास पाहिजे, संतांच्या वचनांचा अनुभव पाहिजे, त्यावेळी इंद्रियावर वळण पाडता येईल. म्हणून मग त्यावेळेला खऱ्या अर्थाने दसरा किंवा विजयादशमी हा सण साजरा होईल. 12 महिन्याचे 12 सण हे आतमध्ये साजरे व्हायला पाहिजेत. संत काय सांगतात, संत कसे साजरी करतात, तर आता संक्रांत बघा, आपण तिळगुळ घ्या गोड बोला असा सण साजरा करतो ना. पण संत काय म्हणतात, देव तिळी आला आणि गोडे गोड जीव झाला. दुसरा सण शिमगा येतो. शिमग्याला काय करतो आपण काय करतो, होळी पेटवतो. पण संत काय म्हणतात, सत्व गाठी मुगाटेने सफळ होईल शिमगा. असे सण संत साजरे करतात. आता हा दसरा, दिवाळी कशी साजरी करायची, तर मी अविवेक दीपाची काजळी फेडोनी विवेक ज्ञान, मी अविवेक दीपाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तै योगी आप आहे दिवाळी निरंतर गा. अशी दिवाळी साजरी करायची असते. आणि आपण फराळचा लाडू चिवडा वगैरे करून फराळ करून साजरी करतो. पण संत कसे साजरे करतात, संतांचा फराळ कोणता, माझ्या मीपणाचा करोनी फराळ बैसले खावया सकळ, असा फराळ संत घेतात. अशा पद्धतीने संत हे 12ही महिन्याचे 12 सण साजरे करतात. म्हणून संत हे ज्ञान प्रवृत्त असतात, म्हणून असे सण साजरे करतात. आता आपण काय करूया, या निमित्ताने बाबांचे, सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे विचार एकमेकांना देऊन विजयादशमी हा सण साजरा करूया. बघा, विषय काय आहे आपला, संत क्रियेचा विसर आणि ज्ञान प्रवृत्त मानव. टायटल वरून असं लक्षात येतं की काहीतरी विसर पडला आहे आणि जो विसर पडला आहे त्याची आठवण करून देणारा कोणीतरी आहे आणि त्याची आठवण कोणाकडून करून घ्यायचे हे आपण बघूया. विषयाचा परिहार द्यायचा असा तर संत कोणाला म्हणायचं, संतांना ओळखायचं कसं आणि संतांनी या भूमीवर जन्म घेऊन काय उद्देश आहे हे आपण या फेसबुक लाईव्ह प्रवचन सेवेतून ऐकणार आहोत. आता आपण पहिल्यांदा बघूया की हा आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला तो कसा मिळाला, तर बघा तुकाराम महाराज म्हणतात, पावला हा देह काकटाळी न्याय, म्हणजे एका आंधळ्याने हाताची टाळी वाजवावी आणि त्याच्या टाळीत कावळा सापडावा, त्या पद्धतीने आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. इतका दुर्लभ असा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. नामदेवराय काय म्हणतात बघा, 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, 30 दशलक्ष भोगाव्या पक्षाची या घरी, दशलक्ष योनी पशु पक्षामध्ये भोगायचे, 30 लक्ष योनी पशुची या घरी आणि मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केलामुळे. बघा नामदेव महाराज काय म्हणतात, असा हा आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. आता आपण पाहिलं कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत, त्या सर्व प्राण्यामध्ये फक्त मनुष्य प्राणी इतकाच आहे तो सर्वात बुद्धिमान आहे, ज्ञान प्रवृत्त आहे आणि बघा माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. म्हणून मनुष्याला सर्वात जास्त बुद्धिमान प्राणी म्हटलेला आहे. पण त्या ज्ञानाचा वापर कशासाठी व्हायला पाहिजे, त्या ज्ञानाचा वापर करून मी कोण आहे, हु आय एम, मला मनुष्य जन्म कशासाठी मिळाला आहे आणि माझ्या जगण्याचा अंतिम उद्देश काय याकडे आपला फोकस असला पाहिजे. आता मला सांगा, सर्वसाधारण मनुष्याची धडपड कशासाठी असते, तर फिरायला गाडी, बायकोला साडी आणि राहायला माडी यासाठीच असते ना. म्हणजे तो काय करतो, तर सायास करीसे आणि प्रपंच दिननिशी काय करतो, तो प्रपंचच करत असतो ना. त्याच्या प्रत्येक श्वासामध्ये प्रपंचाचंच ध्यान चाललं असतं. माऊली काय म्हणतात, या आटा प्रहारा माझारी निमिष मोटके भरी दे तुझ्या. निमिष मोटके म्हणजे फक्त एक क्षण भगवंताला द्यायचा. तो कसा द्यायचा आहे यासाठी संतांना शरण जायला पाहिजे. आपण काय करतो, सायास करून प्रपंचच करतो. आता प्रपंच म्हटलं तर बायको, मुले, नातेवाईक सर्व आलं. यांच्या सुखासाठी तू धडपड करत असतो. यांच्या सुखासाठी कोण टीव्ही घेतो, कोण बंगला बांधतो, कोण घर बांधतो, कोण लग्न करून घेतो, मग संसार होतो, मुलं होतात. फक्त संसारासाठीच तू सुख बघत असतो. पण माऊली सांगतात, संसार दुःख मूळ. माऊलीने सांगितलं संसार कसा आहे, दुःख मूळ आहे.
आणि चौकडे इंगळ, पण आपण काय करतोय संसारात सुख शोधतोय. मग त्यामुळे मिळालेला देह आपला काय होतो, कशासाठी मिळाला हे आपण विसरून जातो ना. नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना. बघा शतवर्षाची गणना यामध्ये 3 अवस्था येतात. पहिली अवस्था येते बालपण, दुसरी अवस्था येते तरुणपण, तिसरी अवस्था येते म्हातारपण. आता पहिल्यांदा बालपण येतं. बालपणी काहीच कळत नाही याला, कारण ते नेमतेपण असतं. बालपणी काय होतं, बालपण खेळण्यात गेले, ब्रह्मदेहाचे सार्थक नाही केले, ब्रह्मदेह नाही परमानंदी लाविला, अजून तरी सावध हो रे मुडा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. गेलं बालपण, बालपण हे असंच निघून जातं. पुढे येतं तरुणपण, तरुणपणी याच्या अंगी भरला ताटा, विषयासाठी हिंडसी तू 12 वाटा, पुढे आहे काळाचा झपाटा, अजून तरी सावध हो रे मुडा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. बघा तरुणपणामध्ये याच्या अंगी अहंकार निर्माण होतो. माझ्यासारखा मीच. काय करायला पाहिजे, मी कोण आहे हे शोधायला पाहिजे आणि विवेकावर आरूढ व्हायला पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, चूक काय, बरोबर काय याचा शोध घ्यायला पाहिजे. पण तू तसं करत नाही. अहंकारामध्येच त्याचं आयुष्य तरुणपण जातं. पुढे येतं म्हातारपण. म्हातारपणी याच्या अंगी भरला कळ, नेत्र गळती दात खिळखिळ, नाही केली हरिनामाची जोड, अजून तरी सावध हो रे मुडा, संसार थोडा देह पाण्याचा बुडबुडा. झालं, 3ही अवस्था गेल्या. पण तरुणपण मस्तीमध्ये घालवतो म्हणून काय होतं, त्याचे परिणाम त्याला म्हातारपणीमध्ये भोगायला येतात. त्याला कुणी बघत नाही, बायको बघत नाही, सून बघत नाही, मुले बघत नाही, कुणीही बघत नाही. सून म्हणते बाईल म्हणे खरं, मरता तरी बरं, नासिलिया घर तू कोणी या. बघा एवढा असा दुर्लभ नरदेह मिळाला, पण त्याला कळला का हो, नाही कळला. असे 4 गट पडतात. त्याला एकाला मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही, दुसरे मनुष्य जन्म मिळतही नाही आणि कळतही नाही. असे कोण, पशु पक्षी कीटक आहेत ना, त्या किती लक्ष, 20 लक्ष योनी, 11 लक्ष योनी, 10 लक्ष योनी, यांना मिळतही नाही आणि कळतही नाही. तिसरा गट, ज्यांना मनुष्य जन्म मिळत नाही पण मनुष्य जन्माची किंमत कळते. असे कोण, स्वर्गीचे अमर. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी भावा, जन्म आमा. म्हणजे स्वर्गातल्या देवांना या देहाची किंमत कळते पण त्यांना हा देह मिळत नाही. आणि चौथा जो गट आहे ते म्हणजे या मनुष्य देहाची किंमत कळतेही आणि मनुष्य जन्म त्यांना मिळतोही. असे कोण, संत, सद्गुरु, महात्मे, दिव्य पुरुष, महापुरुष जे आहेत त्यांना मनुष्य जन्म मिळतो आणि मनुष्य जन्म कळतो सुद्धा. म्हणून आयुष्यभर जर प्रपंचात गुरफटून बसला तर शेवटच्या श्वासाला भगवंताचं स्मरण होणार नाही. कसं होईल, कारण आयुष्यभर काय केले त्याने, भगवंताचं स्मरण केलंय, संत क्रियेचा अनुभव घेतलाय, संतांना शरण गेलाय नाही ना, प्रपंचातच गुरफटून बसला म्हणून शेवटच्या श्वासाला त्याला आठवण येणार नाही. म्हणून जे काय करायचे आहे ते शेवटच्या श्वासासाठी करायचे आहे. आपल्याला माहित आहे जडभरत राजाचं उदाहरण. काय केलं जडभरत राजाने, तर त्याने भगवंत प्राप्तीसाठी संन्यास घेतला, वनात गेला. का तर भगवंत प्राप्त करायचं होतं ना त्याला. पण काय झालं, ज्या वेळेला तो स्नान संध्या करायला गेला त्यावेळेला एक गर्भवती हरणीच्या पाठीमागे व्याघ्र लागला होता. म्हणून ती धावत असताना ती गर्भवती हरणी त्याच वेळेला प्रसूत झाली आणि ते हरणीचं पिल्लू होतं त्या जडभरत राजाच्या हाती आलं. मग काय झालं, ती हरणी निघून गेली, गर्भवती माता हरणी निघून गेली आणि जडभरत राजाने त्या पिल्लाचा संगोपन सांभाळ करण्यातच त्याचं आयुष्य निघून गेलं. त्याला फक्त एकच, या हरणीच्या पिल्लाला कोणतरी बाहेरून व्याघ्र येईल, कोणते प्राणी येईल, त्याला खाईल, हेच आयुष्यभर करू लागला. आला त्याचा शेवटचा क्षण आणि शेवटचा क्षण ज्या वेळेला आला त्यावेळेला आला कशासाठी होता, भगवंत प्राप्तीसाठी. झालं काय, वासना झाली ना हरणीच्या पिल्लामुळे. म्हणून जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेचा. म्हणून प्रपंच, बायको, मुले, नातेवाईक ही काय आहेत, दुःख देणारे आहेत. त्यांना आपण माझे माझे म्हणतो, पण संत कुणाला माझं म्हणतात, कुणाला म्हणतात संत माझे, संत बघा देवाला म्हणतात. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. संत देवाला माझा म्हणतात. म्हणून
संत देवाला माझे म्हणतात, आपणही देवाला आपलं म्हटलं पाहिजे. नवे नवे तर तुकाराम महाराज देव घेऊन आपल्या दाराशी आलेत. पण मनुष्य जन्म कसा आहे बघा, मनुष्य योनी कशा आहे बघा. तुकाराम महाराज म्हणतात, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. तुमच्या घरी आयता आला घर पुसुनी. पण मनुष्य जन्माची किंमत न कळालेले काय म्हणतात, देव ना लगे साठवणीचे रुजले जागे. साठवायला आम्हाला देवाला साठवायला जागा नाही असे म्हणणारे मनुष्य जन्म आहे बघा. म्हणून काय करायला पाहिजे, हा या प्रपंचातून थोडं बाजूला होऊन आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नव्हे. म्हणून देव जे देणार आहे ना ते शाश्वत सुख देणार आहे. मग आपण कोणत्या देवाला पूजायचं, तर सामान्य माणसाची कशी पद्धत आहे बघा देवाला पूजायची. तर तो काय करतो, आठवड्याचे वार 7, या 7 दिवसात 7 देवांची कशी भक्ती करतो बघा. सोमवार म्हटलं की भगवान शंकर, मंगळवार म्हटलं की गणपती बाप्पा मोरया, बुधवार म्हटलं की जय जय पांडुरंग हरी, गुरुवार म्हटलं की दत्त दिगंबर दैवत माझे, शुक्रवार म्हटले की आई अंबाबाई लक्ष्मी माता शक्तीपीठांना नमन करतो, शनिवार म्हटलं की जय हो पवन कुमार म्हणजे मारुती रायाला नमन करतो, रविवार म्हटलं की ज्योतिबाच्या नावाने चांग बरं. बघा या 7 दिवसात 7 देवांची पूजा करतो. देवांची संख्या आहे 81 कोटी सव्वा लाख. मग बाकीच्या राहिलेल्या देवांची पूजा कोणत्या दिवशी करायची, अशी सामान्य माणसाची भक्ती करण्याची पद्धत आहे. मग साधू संत आपल्याला काय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग एक देव कोणता, याचं उत्तर ज्ञानेश्वर माऊली देतात बघा बरोबर. काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्यांची. आत्मदेवाला भजायला सांगितलंय. हा आत्मदेव कुठं आहे, त्याचं मंदिर कुठं आहे, तो कसा आहे आणि त्याच्याकडे जायचं कसं आणि त्याचा वार कोणता, याचा आपण कधी शोध घेतलाय का, नाही ना. कारण तशी गरजच पडली नाही ना आपल्याला. आपण परमेश्वराचं आपल्याला स्मरण आहे, पण संत क्रियेचं विस्मरण झालेलं आहे, विसर पडला आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने भक्ती करतो. मग अखंडित सेवा आपल्याला करायला सांगितले. कशी करायची अखंडित सेवा, अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण. प्रत्येक श्वासाला आपल्याला भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे अशी रीत साधू संतांनी घालून दिलेली आहे. अशी क्रिया साधू संतांच्याकडे आहे. ती कोणती क्रिया बघा, आपण कोणत्याही उद्देशाने एक सप्ताह करतो आणि त्याला काय नाव देतो, अखंड हरिनाम सप्ताह. काय नाव, अखंड हरिनाम सप्ताह. अखंड म्हणजे काय, वर्षातील 365 दिवस पूर्ण. पण आपण काय करतो, 7 दिवसाचा सप्ताह करतो. मग त्या सप्ताहाला मर्यादा येते ना. अखंड नाव देतो पण खंड होतो तिथं. 7 दिवस करून खंड होतो आणि बाकीचे 358 दिवस मग खंडित झाला ना. मग ते अखंड कसं होईल. जर अखंड या शब्दाचा आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा असेल तर साधू संत या अखंड भजनाचा आपल्याला अनुभव आणून देतात. मग त्यावेळेला काय होतं, अखंड चिंतन विठोबाचे. यासाठी काय व्हायला पाहिजे, तर आपल्याला आत्मदेवाचं भजन करता आलं पाहिजे, आत्मस्वरूपाची ओळख असली पाहिजे. म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार सुगम भोगू नका. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही देवांना भजू नका, देवांची पूजा करू नका, मंदिरात जाऊ नका, पण तुम्ही जाणून करा. आता नामदेवराय विठ्ठलांची पूजा करत होते, लहानपणापासून विठ्ठलाचे भक्त होते. पण विठ्ठलांनी का बरं पाठवलं असेल नामदेवरायांना विसोबा खेचरांकडे, ते तर देव होते ना. पण नामदेवरायांनी सांगितलं, नामा तू मला ज्या देवाच्या रूपात बघतोस ना, तो मी शाश्वत नाहीये, माझं सगुण रूप हे जाणार आहे. तुला निर्गुण निराकार अशा सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. मग त्यासाठी तुला काय करायला पाहिजे, विसोबा खेचरांकडे जायला पाहिजे. मग ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात बघा, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून येतात. आता आत्मरूप गणेश कोणता, आपण गणेशोत्सव साजरा करतो. लोकमान्य टिळकांनी कोणत्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केले, त्या पद्धतीने आपला आत्मरूप गणेश असतो का हो. आपण 4 हाताचा गणपती पूजा करतो, पण माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 6 हाताचा गणपती सांगतात. तो कोणता बघा, देखा षडदर्शने मनपेती, तेची भुजांची आकृती, मनोनी विसंवादे धरिती अयोध्याती. हा 6 हाताचा गणपती कधी आपण शोध घेतलाय का, नाही ना, कधी जाणलंच नाही. कारण आपली भक्ती जाणून नाही, नेमतेपणे आहे. म्हणून आपण सगुण साखर रूपाची पूजा करतो, कारण हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळत नाही.
कारण आपल्याला संतक्रियेचा अनुभव नाही, म्हणून आपल्याला याच्याही पुढे निर्गुण निराकार आणि त्या भगवंताच्या स्वरूपाचं भजन करायला पाहिजे, त्या स्वरूपाची भक्ती करायला पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे तर आत्मस्वरूपाची ओळख असलेल्या महात्म्यांना शरण जायला पाहिजे. मग आता आपल्याला महात्म्यांना शरण जायचं आहे किंवा एखाद्या गावाला जायचं आहे तर पत्ता विचारावा लागेल ना. ओळख करून घ्यायची म्हणजे पत्ता विचारायला पाहिजे. बघा आमचे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा एक छान दृष्टांत देतात. बघा एका सद्ग्रस्तांना ना एका पत्त्यावरती जायचं असतं नदीच्या पलीकडं. ते तिथे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना विचारतात की भाऊ मला या पत्त्यावरती जायचं आहे, तुम्ही मला मार्गदर्शन कराल काय? त्यावेळेला तो वाटसरू म्हणतो ठीक आहे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही काय करा, तुम्ही इथून सरळ जा, त्यानंतर थोड्या वेळाने डाव्या साईडला वळा, नंतर तसं पुढे चालत राहा, तुम्हाला तुमचा इच्छित स्थळी तुम्ही पोहोचा. ठीक आहे म्हटले भाऊ. त्यांनी थोडा विचार केला. विचार केल्यानंतर भाऊ तुम्ही या पत्त्यावरती गेलाय, तुम्हाला कधी या पत्त्याचा अनुभव आहे का? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही बाबा, येणारे जाणारे या पत्त्याविषयी बोलतात, त्यावरून मी तुला सांगितलं. ठीक आहे म्हटले. त्याने विचार केला की हा त्या पत्त्यावरती कधी गेलाच नाही, याला त्या इच्छित स्थळाचा अनुभवच नाही, तर मला मी कसा पोहोचेन? थोडा वेळ थांबला. त्यानंतर तिथे एक आजोबा आले, वयस्कर आजोबा आले. त्यांना विचारलं की आजोबा मला या पत्त्यावरती जायचं आहे, तुम्ही मला जरा मार्गदर्शन कराल काय? त्या आजोबांनी पत्ता बघितला. पत्ता बघितल्यानंतर त्यांना सांगितलं ठीक आहे मी त्या गावचा राहणार आहे, मला या पत्त्याचा पूर्ण अनुभव आहे, मी तिथे गेलोय, तुम्ही काय करा, तुम्ही या माझ्या बरोबर. त्यांचा हात धरला, त्यांना सोबत घेऊन धोतर वरती खेचून त्यांना पाण्यातून पलीकडे नेऊन सोडलं. असे असतात संत, असे असतात सद्गुरू. बघा ते भवसागराच्या पलीकडे आपल्याला अलगद नेऊन पोहोचत असतात, त्यांना अनुभव असतो. म्हणून ज्याला अनुभव आहे अशांनाच आपण विचारायचं, अशांनाच आपण शरण जायचं. म्हणून सद्गुरु कृपेने साधकाला साध्य झालेली ईश्वर भक्ती हे शुद्ध असते. सद्गुरूंचे विचार आम्हाला भक्तीच्या अंतिम दिशेकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून म्हटले संता विन प्राप्ती नाही ऐशे वेद देती वही. जर ईश्वर तेजाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अनेक योग पद्धती आहेत. आपण बघतो प्रत्येक जण टीव्ही चॅनलवरून प्रत्येक जण सांगत असतात या पद्धतीने भगवंताला शरण जायचं, या पद्धतीने भगवंताकडे जाता येते. पण अनेक योग पद्धती आहेत. पण सर्वात सोपी कोणती पद्धत असेल तर सद्गुरूंना शरण जाऊन विषय आणि प्रयोजन समजावून घेऊन कर्माचा संबंध समजावून घेणे, सूक्ष्म आणि चांगला विचार करणे ही सर्वात सोपी आणि कुठेही गुंता न करणारी पद्धत आहे. याच पद्धतीने जायला पाहिजे आपल्याला. मार्ग दागोनी गेली आधी आणि दयानिधी संत ते तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. मार्ग दावून गेलेत आधी, फक्त आपल्याला त्याच्यावर मार्गक्रमण करायचं आहे. बघा किती सोपं केलंय आपल्याला, किती सोपं. आपला किती त्रास वाचला आहे. पूर्वी काय असायचं, ऋषी मुनींचे आश्रम असायचे आणि त्यावेळेला कसं होतं, व्यासांच्या अगोदर ऋषी मुनींचे आश्रम असायचे. तिथे महात्मे ज्ञान सांगायचे, महात्मे ज्ञान सांगायचे आणि पुढे शिष्याने ते ज्ञान ग्रहण करायचं. त्याला काय म्हणायचं, श्रुत ज्ञान पद्धत. सांगायचं आणि ऐकायचं, सांगणार आणि ऐकणार. दुसरी कोणतीही लिखित स्वरूपात तिथं लिहून ठेवलं जात नसायचं. याला काय म्हणायचं, श्रुत ज्ञान पद्धत. पण व्यासाने काय केलं, ती श्रुत ज्ञान पद्धत बंद केली, मोडीत काढली. कारण कालानुरूप काही जुन्या पद्धती बंद होतात आणि नव्या पद्धती विकसित होतात. बघा आपण कधी काळी शेतात मोठेने पाणी पाजत होते, आपल्या आजोबांच्या वेळेला मोठेने पाणी पाजत होते, पण तीही पद्धत बंद झाली. नंतर काय आले, इंजिन पंप आले. इंजिन पंपानंतर तीही पद्धत बंद झाली आणि थोड्या कालावधीनंतर काय आलं, मोटर पंप आले, विद्युत पंप आले, तेही बंद झालं. आणि नंतर आता काय आलं, आता शेताला पाणी कसं पाजतात, मोबाईलवर एक बटन असतं, मोबाईलवरती एक संदेश येतो, आपण क्लिक केलं की ते मोटर आपोआप चालू होतं, म्हणजे शेतात जायची सुद्धा गरज नाही. ह्या पद्धती कालानुरूप बदलत गेल्या. तसं व्यासाने काय केलं, ते श्रुतज्ञान पद्धत बंद केली आणि नवीन पद्धत चालू केली. काय केलं, 6 शस्त्र, 18 पुराण, 4 वेद या आणि ग्रंथ गीता या ग्रंथ रूपाने लिहून ठेवलं आणि आपला किती त्रास वाचवला बघा. त्यामुळे आपल्याला काय झालं, आपल्याला विचार वाचता येतात, संतांचे अनुभव कळतो आपल्याला. म्हणून काय म्हटलंय, मोडोन या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चालायचा. फक्त आम्हाला संतांनी
सांगितलेल्या मार्गावरून चालायचं आहे, स्वधर्माचं आचरण करायचं आहे आणि संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने आपण गेलो तरच आपण अंतिम सत्यापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. मग आता आपल्याला जायचं आहे त्या मार्गावरून, मग संत कोणाला म्हणायचं? संत ही पदवी देहाला आहे की ज्ञानाला आहे? संत पदवी जर देहाला असती तर तुकाराम महाराजांना बंबाजी बुवांनी काट्याने मारलं नसतं ना, काठीने झोपलं. संत ही देहाला पदवी जर असती, तुकाराम महाराजांना संत ही पदवी कधी मिळाली? आपण याचा कधी विचार केलाय का? आपण देहाला संत म्हणतो, पण संत ही पदवी ज्ञानाला आहे. म्हणून संतांनी काय केलं? जन्म घेतला की संतांनी अवतार घेतला. बघा, सामान्य माणूस काय घेतात? जन्म घेतात. आपण बघ म्हणतो, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. दुसरं उदाहरण, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म गेले. म्हणून सामान्य माणूस, सर्वसाधारण माणूस हा जन्म घेतो आणि संत महात्मे काय करतात? तर ते अवताराला येतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उदरया जन जड जीवा. म्हणजे संत हे अवताराला येतात. कशासाठी अवताराला येतात? तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. म्हणून संतांचं अवतरण आणि जीवाचं उद्धरण. काय संत अवतार घेतात? तर संत क्रियेचा विसर पडलेला आहे. परमेश्वराला जाणतो पण अनादिकालचं तत्व त्याला माहित नाही, संत क्रिया माहित नाही. म्हणून भगवंत संत हे अवताराला येतात आणि जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. तर सामान्य जनाला आत्मदर्शन घडवून स्वरूप ज्ञान समजून सांगण्यासाठी संत अवताराला आलेले असतात. बघा, जीव हा अज्ञानी आहे. तो स्वतःला भगवंतापासून वेगळा समजतो. मी आणि भगवंत वेगळा आहे. त्याची कशी भावना झाली आहे? मी आणि भगवंत वेगळा आहे. ही मी आणि भगवंत वेगळा आहे ही जी माया आहे ना, ती माया आपल्याला बात करायची आहे. आपण ज्या वेळेला आईच्या गर्भात होतो त्यावेळी तो भगवंताच्या अखंड स्मरणात होता, पण ज्या वेळेला जन्म झाला त्यावेळेला तो काय झाला? विसरला ना भगवंताला, कारण तो भगवंताला स्वतःपासून वेगळा समजू लागला. म्हणून ही जी माया आहे ना, तीच आपल्याला बात करायची आहे आणि ही माया दिव्य पुरुषांच्या महात्म्यांच्या सानिध्यात राहून आपल्याला घालवता येते. म्हणून संत महात्मे हे जीवाला जन्म मरणाच्या पाप योनीतून बाहेर काढण्यासाठी शरीर धारण करतात आणि सामान्य मनुष्य काय करतो? तर विषय भोगण्यासाठी शरीर धारण करतो. आता बघा, सर्वसाधारण माणसे काय करतात? विषय भोगण्यासाठी शरीर धारण करतात. आता माणूस हा ज्ञान प्रवृत्त आहे. तो का ज्ञान प्रवृत्त आहे? कारण आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनीशी समसमान. परी मनुष्य योनीचे ज्ञान इतरा नाही. दुसऱ्या कुठल्याच योनीला हे ज्ञान नाही. बघा, मनुष्य योनीतील प्राणी आहार घेतात, जेवण पोट भरतात. इतर योनीतील पोट भरतात. नंतर पुढे आलं भय. इतर योनीतील प्राण्यांना सुद्धा भीती आहे, मनुष्य प्राण्याला सुद्धा भीती आहे. मनुष्य प्राणी सुद्धा निद्रा घेतात, इतर योनीतील प्राणी सुद्धा निद्रा घेतात. आणि मनुष्य योनीमध्ये सुद्धा प्रजननाची क्रिया आहे, इतर योनीमध्ये सुद्धा प्रजननाची क्रिया आहे. मग काय वेगळं आहे? तर वेगळं काय आहे? तर ज्ञान. इतर योनीत ते नाहीये. बघा, ती कोणत्याही प्रकारचे ज्ञान असू द्या, वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या, डॉक्टर क्षेत्रातील असू द्या, वकील क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान असू द्या, ते ज्ञान ग्रहण करून आणि त्या ज्ञानात मौज मजा करत आनंद उपभोगत असतो. आता मनुष्य सोडून इतर कोणताच प्राणी इंजिनियर, वकील, डॉक्टर, शिक्षक यासारख्या ज्ञान घेण्यासाठी प्रवृत्त झाला आहे का? किंवा त्याने तसा कधी प्रयत्न केला आहे का? नाही ना. बघा, MBBS ला ऍडमिशन घेण्यासाठी वाघ, सिंह, कोल्हा, कावळा, डुक्कर यासारखे प्राणी कधी आलेत का? नाही. किंवा हे प्राणी कधी सत्संगात येऊन बसलेत का? नाही ना. कारण ते ज्ञान प्रवृत्त नाहीत. आणि जो ज्ञान प्रवृत्त आहे त्याला काय म्हणायचं? माणूस. आणि आहार, निद्रा, भय, मैथून यासाठी कोणत्याही ज्ञानाची गरज लागत नाही. ज्ञानासाठी काय लागतं? तर ज्ञानासाठी जप, तप, ध्यान, धारणा, अनुष्ठान यासारख्या साधना कराव्या लागतात. आणि इतर योनीतील प्राण्यांना तो विषयच नाही, कारण ते काय करतात? आहे तसे राहतात, आहे ते खातात, आहे त्या परिस्थितीत जगतात. बघा, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काही एक उपजताच मरती, पांगुळ अंध बहिरे मुखी होती. बघा, काय प्राण्यांचं आयुष्य आहे, कारण ते ज्ञान प्रवृत्त नाहीत म्हणून ते असे आयुष्य जगतात. मनुष्य प्राणी कसा आहे? ज्ञान प्रवृत्त आहे. आणि म्हणून बघा, आता ते बद्ध आहेत म्हणून ते तसे जगतात, पण मनुष्य प्राणी कसा आहे? मुक्त
घेऊन या छंद माझे माझे. मग तरी सुद्धा हा बद्ध अवस्थेत गेला तरी सुद्धा मुक्त अवस्थेत येण्यासाठी तो ज्ञानप्रवृत्त असतो. बघा, प्राण्यांना जर आपण एखादा हात उगारला किंवा मारलं तरी ते काय करतात काय? नाही. पण मनुष्य कसा बद्ध अवस्थेतून मुक्त येण्यासाठी ज्ञानप्रवृत्त असतो. म्हणून हे माणसाचं लक्षण आहे. आता मनुष्याला काय झालंय? भगवंताचं स्मरण आहे, तो भगवंताची पूजा करतो. बघा, माऊली सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. तो भजनशील आहे, पण काय? त्याला भगवंताचं स्मरण आहे, पण अनादिकालच्या रीतीचं संत क्रियेचं त्याला विस्मरण झालं आहे. काय आहे संत क्रिया ही? लावून या हात कुरवाळीला माता सांगी तरी चिंता न करावी. ही संत क्रिया आणि ही संत क्रियेचा विसर पडला आणि हे सांगण्याची आता गरज आहे. काय संत काय करतात? ही क्रिया नेमकी कशी असते? संत जीवाला अनुग्रह प्रबोध अनादिकालच्या तत्वाचा बोध करून जीवाची आणि शिवाची भेट घडवून देतात. लावून या आता कुरवाईला माता याला म्हणायचं भोजना मागुती तूप पावशेल. ही संत क्रिया आहे आणि याद्वारे काय होतं? कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. ह्या संत क्रियेचा दाखला आहे. बघा, ज्या वेळेला एखाद्या बाजारात एखाद्या आईचं लेकरू किंवा एखादं मूल हरवतं आणि ते जर थोड्या वेळाने सापडतं त्यावेळेला त्या आईची आणि त्या मुलाची कशी अवस्था होते हो? तशीच अवस्था या संत क्रियेद्वारे संत जीवाची आणि शिवाची घडवून आणून देतात. म्हणून मनुष्याला भगवंताचं स्मरण आहे, अनादिकालचं विस्मरण झालेलं आहे. का? तर भगवंत कृपा आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे साधारण माणसं काय करतात? भोगविलासात रमणीय राहतात, भोगविलासात रमणीय होतात. याला काय म्हणायचं? भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं किंवा भोगवादी माणसं. बघा, काय होतं? या ज्ञान प्रवृत्तीची माणसं काय करतात? शाश्वत सुखाच्या पाठीमागे नाही, अशाश्वत सुखाच्या मागे लागलेली असतात. कारण देहासक्त होऊन इंद्रियाचे चोचले पुरवत ते रमणीय असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं. आता बघा पुढं. पण आता हे काय सांगितलं? हे साधारण मनुष्याच्या बाबतीत सांगितलं, कारण त्यांना काय माहितच नसतं, संत क्रियेचा अनुभवच नसतो. पण जे ज्ञानी असतात, जे पंडित असतात, त्यांच्या बाबतीत काय होतं? ते काय करतात? आपण गुरुपद प्राप्त करण्यासाठी किंवा मला सर्वश्रेष्ठ गुरु या म्हणावं या अर्थाने काय करतात? शिष्यगण गोळा करतात. शिष्यांची संख्या वाढावी किंवा साधकाची संख्या वाढावी या अर्थाने जे ज्ञान देतात त्यांना काय म्हणायचं? लौकिक अर्थज्ञान. म्हणजे शिष्यांची संख्या वाढावी, त्यांचा हेतू काय असायला पाहिजे? तर या जीवाचा उद्धार होणे हा हेतू त्यांचा असायला पाहिजे. पण त्यांचा हेतू काय असतो? तर काय, मला सर्वश्रेष्ठ गुरु म्हणावं किंवा माझ्याकडे जास्त साधक आहेत, माझ्याकडे जास्त साधकांची संख्या आहे, या हेतूने जे ज्ञान देतात त्यांना काय म्हणायचं? लौकिक अर्थज्ञान. आणि लौकिक अर्थज्ञान हे शेवटी कसं असतं? भोगार्थ ज्ञान असतं ना. म्हणून या माणसांना काय म्हणायचं? भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं. ही झाली भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं. आता दुसऱ्या प्रकारची माणसं कशी आहेत? जी भगवंताच्या स्वरूपात लीन होण्यासाठी किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्ञान प्रवृत्त असतात. त्यांना काय म्हणायचं? श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्तीचे माणसे. अशा माणसांचा फोकस एकच असतो की मला भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, मला अंतिम सत्याची ओळख झाली पाहिजे, मला अंतिम सत्य कळलं पाहिजे, मला भगवंतात लीन झालं पाहिजे, हेच ज्ञान त्यांना असतं. यांना म्हणायचं श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्तीची माणसं. आणि बघा, जर मनुष्याकडे श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्ती नसेल तर तो गाढवच, तो इतर योनीतील प्राणी. त्याने जगावर जरी सत्ता मिळवली किंवा तो आयुष्यभर जगला, कसा जगला किंवा जगावर जरी सत्ता मिळवली तरी का ते व्यर्थच आहे, कारण त्याच्याकडे ही श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्ती नाही. आता बघा, पूर्वी काळी काय होतं? जन्मताच मनुष्याकडे दिव्य शक्ती होत्या, दिव्य शक्ती जन्मताच होत्या. पण जसा काळ बदलू लागला तसा मनुष्यामध्ये सत्व गुणाचा वर्चस्व कमी झालं आणि काय झालं? राजस आणि तामस गुणांचं वर्चस्व वाढू लागलं. त्यामुळे मनुष्य काय करू लागला? तर तो त्याचा दुरुपयोग करू लागला, त्या दिव्य शक्तीचा दुरुपयोग करू लागला आणि त्याचा परिणाम म्हणून इतर प्राणी मात्रांना त्रास होऊ लागला आणि वनस्पतींना त्रास होऊ लागला. म्हणून ब्रह्मदेवानं काय केला?
त्याच्याकडे ज्या दिव्य शक्ती आहेत त्या काढून घेऊन त्या लपवून ठेवायचा प्रयत्न केला, त्यांनी लपवून ठेवल्या. पण ब्रह्मदेवाला असा प्रश्न पडला, हा मनुष्य इतका ज्ञानप्रवृत्त आणि इतका बुद्धिमान आहे, ह्या दिव्य शक्ती ठेवायच्या कुठे? मग त्या ब्रह्मदेवाने असा विचार केला, ह्या दिव्य शक्ती त्याच्या अंतरामध्ये ठेवूया, कारण ह्या दिव्य शक्ती जागृत करून तो समुद्रापर्यंत जाईल किंवा आकाशात भरारी शोध घेऊन तो काय करेल, या दिव्य शक्ती शोधून काढेल. म्हणून त्याने अंतरात, त्याच्या अंतःकरणात या दिव्य शक्ती ठेवल्या. त्यामध्ये तो सफल झाला. आणि बघा मनुष्य काय करू लागला, या दिव्य शक्ती जागृत करून त्याने आकाशात भरारी मारली, चंद्रावरती जाऊन पोहोचला. आता त्याची तयारी काय चालू आहे, मंगळावरती जी इन्फॉर्मेशन आहे ती घ्यायसाठी त्याने रोबोट सुद्धा पाठवले. म्हणजे तो मंगळावरती स्वारी करण्यासाठी तयारीत आहे, चंद्रावरती जाऊन आला. पण तो काय विसरला, अंतःकरणामध्ये जी दिव्य शक्ती आहे, अंतःकरणामध्ये जी शक्ती आहे, अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तो त्याला विसरला, त्याला शोधण्यासाठी विसरला. तो बाहेर शोध घेतोय, मंगळावरती शोध घेतोय, चंद्रावरती शोध घेतोय, सगळीकडे शोधाशोध करतोय, पण भगवंत आपल्या अंतःकरणात आहे हा तो शोध घ्यायला विसरला. हा शोध कधी होईल, ज्या वेळेला मी कोण आहे हे ज्या वेळेला त्याला समजेल त्यावेळेला हा शोध संपेल, ही शोधाशोध संपेल. पण मनुष्याचं दुर्दैव काय बघा, इतकं दुर्दैव आहे की तो हा मी कोण आहे याचा शोध घेऊ शकत नाही. बघा मृगाच्या नाभीत कस्तुरी नावाचं एक मौल्यवान हे असतं, सुवासिक हे असतं. पण तो मृग काय करतो, त्या कस्तुरीच्या शोधात वनावनात हिंडत असतो. पण काय असतं, त्याच्या नाभीतच असतं. म्हणून मृग नाभी कस्तुरी आणि मृग हिंडे वनांतरी असा भरकटत असतो. पण प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात तसंच आहे, भगवंत आहे, दिव्य शक्ती आहे, पण तो जागृत करू शकत नाही, त्याची तशी बुद्धीच होत नाही. म्हणून त्या दिव्य शक्ती जर जागृत करायच्या असतील तर संत क्रियेची गरज आहे, संतांच्या संगतीची गरज आहे. म्हणून त्याशिवाय ते समजणार नाही. आता बघा आपण बघितलं, गॉड पार्टिकलचा शोध घेण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी कोट्यावधी खर्च केला. का, गॉड पार्टिकल म्हणजे एक कण शोधण्यासाठी, देवाचा कण शोधण्यासाठी कोट्यावधी खर्च केले ना, प्रयोगशाळा काढल्या, काय काय केलं. पण गॉड पार्टिकलचा शोध सुरू आहे, लागला का त्यांना गॉड पार्टिकलचा शोध? पण तो काय विसरला, तो स्वतः गॉड पार्टिकल आहे, तो स्वतः गॉड पार्टिकल म्हणजे तो स्वतः देव आहे हेच विसरला. का विसरला, तर त्याने पहिल्यांदा मी कोण आहे याचा शोध घेतला नाही. मी कोण आहे याचा ज्या वेळेला शोध होईल त्यावेळेला इतर शोध संपतील. प्रगती करायला पाहिजे, पण प्रगती बरोबर विकास व्हायला पाहिजे ना. मी कोण आहे ज्या वेळेला समजेल त्यावेळी इतर शोधाशोध संपतील. म्हणून इतकं ज्ञान असून देखील सुद्धा ते ज्ञान कसं होतं, भोगाचं ज्ञान प्रवृत्तीत जातं ना, कारण त्याचं मन त्याच्या ताब्यात नाही आहे. मन ताब्यात नाही त्यामुळे काय होतं, भोगाचं ज्ञान प्रवृत्तीत जातं. म्हणून माणूस जर श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्त असेल तर भगवत भावित होऊ शकतो. भगवत भावित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला भक्तीचा आनंद घेता येत नाही. आता आपण काय करायचंय, दोन प्रकारच्या ज्ञान प्रवृत्तीची माणसं बघितली. आता दोन प्रकारचे ज्ञान प्रवृत्तीचे प्रकार बघायचे. त्याआधी आपण काय करूया, थोडं भगवंताचं स्मरण करूया आणि 2 मिनिटांनंतर परत आपण विषयाकडे वळूया. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी, राम कृष्ण हरी.
जय. बघा आता आपण काय केलं, दोन प्रकारची माणसं बघितली, भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं आणि काय भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीची माणसं, श्रेयस्कर ज्ञान प्रवृत्तीची माणसं. आता आपण ज्ञान प्रवृत्तीचे दोन प्रकार बघणार आहोत. पहिला आहे भोगार्थ ज्ञान प्रवृत्ती. आता या प्रवृत्तीत काय होतं बघा, कर्म करताना काय होतं, देहभावावर कर्म केलं जातं. कर्माचा कर्ता मी आहे, कर्माचा कर्ता स्वतःला समजतो. कारण या ज्ञान प्रवृत्तीत मी देह आहे ही भावना दृढ झालेली असते. त्यामुळे काय होतं, कर्मात दोष राहतात. म्हणून कर्मात दोष राहतात म्हणून सदोष कर्म होतात. मग सदोष कर्म काय होतात, सदोष कर्म हे जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये टाकतात. मग या प्रवृत्तीला काय म्हणतात, ज्ञान प्रवृत्तीला भोगार्थ ज्ञान प्रवृत्ती. आता दुसरा प्रकार ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान ज्ञान प्रवृत्ती. आता या ज्ञान प्रवृत्तीत काय होतं, तर इथे पूर्णपणे भगवंताला समर्पणाचा भाव असतो. भोगार्थ ज्ञान प्रवृत्तीत काय असतं, भगवंताला समर्पणाचा भाव नसतो, तो आत्मभावावर नसतो, देहभावावर असतो. आणि ब्रह्मज्ञान ज्ञान प्रवृत्तीत कसा, तो आत्मज्ञानावर असतो आणि त्याला भगवंताचा समर्पणाचा भाव असतो. या ज्ञान प्रवृत्तीत कर्म करताना कोणत्याही दोष राहत नाही. कारण कर्म करताना निरीच्छ निष्काम भावाने कर्म केले जाते आणि असे कर्म हे जन कल्याणार्थ आणि विश्व कल्याणार्थ असते. आणि या ज्ञान प्रवृत्तीत होणारी कर्मे, मनुष्याकडून होणारी कर्मे ही विहित आणि विश्व कल्याणार्थ असतात. बघा समजलं काय, हा या ज्ञान प्रवृत्तीत काय होतं, आत्मभावावर स्थिर असतो मनुष्य आणि त्याच्याकडून होणारी कर्मे विहित आणि विश्व कल्याणार्थ असतात. असा हा ब्रह्मज्ञान ज्ञान प्रवृत्ती आहे. अशा प्रवृत्तीत माणसाला काय होतं, ब्रह्मज्ञानाचं आणि आत्मज्ञानाचं आकलन होतं. ब्रह्मज्ञान कसं आहे, आत्मज्ञान कसं आहे, ते अति सूक्ष्म आहे आणि अति व्यापक पण आहे. ती किती सूक्ष्म आहे याची जाणीव आपल्याला होत नाही. आणि जर याची जाणीव आपल्याला करून घ्यायची असेल तर याला काय एकच मार्ग आहे, काय, संत क्रिया. ब्रह्मज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल तर संत क्रियेशिवाय ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेता येणार नाही. आणि हे जर ज्ञान आपल्याला व्हावं असं वाटत असेल, प्राप्त करावं असं वाटत असेल तर ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. म्हणून संताविन प्राप्ती नाही अशी वेद देती ग्वाही. वेद म्हणतं काय, वेद वाचा तुम्हाला देव कळेल. त्यांना सुद्धा कळा नाही. वेद कोणती दिशा दाखवतात, संतांकडे दाखवतात. माऊली काय सांगतात, संतांना शरण जाव. मग संतच आपल्याला या ज्ञानाचा अनुभव आणून देतील. बघा दिव्य ज्ञान आणि दिव्य सानिध्य यामुळे काय होतं, आपल्याला अनुभव तो प्राप्त होतो. संतांच्या संगतीत ज्ञानाचा अनुभव आपल्याला येतो. जे आहे जे नाही, जे दिसतं जे दिसत नाही. आपण भक्ती करतो, दिसतं ना म्हणून भक्ती करतो आपण. आणि जर दिसत नसतं तर कोण भक्ती करतील का. आपण स्वरूपाची भक्ती करायला पाहिजे, पण आपण तशी करत नाही, आपण रूपाची भक्ती करतो. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, जे आहे जे नाही, जे दिसतं जे दिसत नाही याचा विचार व्हायला पाहिजे. किती सूक्ष्म विचार आहे बघा. हा विचार अलीकडे होत नाहीये. म्हणून या गुह्यज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे, संत क्रिया जाणून घ्यायला पाहिजे. जे आहे जे नाही, जे दिसतं जे दिसत नाही, या पद्धतीने आपली भक्ती व्हायला पाहिजे. बघा भक्तीचे दोन प्रकार आहेत, तरी व्यभिचार रहित चित्ते. एक व्यभिचारी भक्ती आणि दुसरी अव्यभिचारी भक्ती. माऊली सांगतात, तरी व्यभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते, सेवी जो गुणाते जा करू शके. आपण कधी भक्तीचे असे दोन प्रकार ऐकलेत का, व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. भक्तीमध्ये सुद्धा व्यभिचार आहे आणि भक्तीमध्ये सुद्धा अव्यभिचार आहे. तो कोणता, त्याचं उदाहरण माऊली देतात बघा पुढे. का द्रवपणतेची नीर, गोडी तेची साखर, अवकाशाची अंबर आण नाही. गोडी दिसते का, आपण साखर खातो, गोडी दिसते का, म्हणजे दिसतं आणि दिसत नाही याचा विषय चालू आहे. द्रवपण, का द्रवपणाची नीर, पाणी आणि पाण्याचा पातळपणा वेगळा नाही, गोडी आणि साखर वेगळी नाही, आकाश आणि पोकळी वेगळी नाही. तसं तैसे विश्व येणे नावे, मीची पैया गवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. चंद्र
भगवंत आहे. तैसे विश्व येणे नावे मीची पयागवे. म्हणजे मी आणि भगवंत वेगळा नाही. हे विश्व म्हणजे मीच आहे. म्हणजे त्यामध्ये कसं सांगितलंय बघा, तैसे विश्व येणे नावे मीची पयागवे. मग मागायचं कोणाकडे? आपलं कसं जातं, भगवंताकडे मागणं ही व्यभिचारी भक्ती आहे. एवढं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मागतो आपण ना, का मागतो? तर भगवंत वेगळा आहे म्हणून आपण त्याच्याकडे मागायला जातो. मागणं ही व्यभिचारी भक्ती आहे. ज्या वेळेला मी आणि भगवंत एकच आहे असा भाव होईल, त्यावेळेला कोणी स्वतःकडेच मागेल का हो? स्वतःकडे मागणार नाही का? तसा अनुभव होईल. मी आणि भगवंत एकच आहे, त्यावेळेला आपली भक्ती कशी होईल? अव्यभिचारी होईल. म्हणून सांगितले मी आणि विश्व एकच आहे, तसा भगवंत आणि मी एकच आहे. म्हणून म्हटलंय तरी व्यभिचार रहित चित्तानी भक्ती योगे माते सेवी जोगुणाते जा करू शके. म्हणून भगवंत आणि मी एकच आहे असा ज्या वेळेला आपला भाव होईल, त्यावेळेला आपण भक्तीच्या अंतिम दिशेकडे आपली वाटचाल होते. यामुळे काय होतं? अशी भक्ती होते त्यावेळेला काय होतं? आपल्याला ब्रह्मज्ञानाचं आकलन होतं आणि या ज्ञानात होणारी कर्मे ही सहज ईश्वराला अर्पण होतात. बघा, त्यामुळे काय होतं? शाश्वत आणि चिरकाल सुखाचा आपल्याला अनुभव येतो. आता ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञानावर बोलताना एक हे येतो बघा, दृष्टांत देतो. आपण चांगदेव ओळखतो, चांगदेवाला ओळखतो. चांगदेव कोण होता? त्याने 1400 वर्ष तपश्चर्या करून मृत्यूलाही पाठी फेरलो होतो. पण त्याच्याकडे या ब्रह्मज्ञानाचा, या आत्मज्ञानाचा, या अनादिकालाच्या संतक्रियेचा अभाव होता. त्याच्याकडे संतक्रियेचा अनुभव नव्हता. त्याला ब्रह्मज्ञानाचं, आत्मज्ञानाचं आकलन होतं. म्हणून तो एवढ्याशा छोट्याशा मुक्ताबाई समोर कसा ठरला? कोराच ठरला ना. ज्या वेळेला मुक्ताबाईला तो शरण गेला, त्यावेळेला तो म्हणू लागला, चांगदेव म्हणे मी आजी जन्म आलो. बघा, 1400 वर्ष काय झालं? मग कुठेच गेली ना ती, कारण ब्रह्मज्ञान होतं, संतक्रियेचा अनुभव नव्हता. म्हणून म्हणतो तो चांगदेव म्हणे मी आजी जन्म आलो. म्हणजे जन्म कधी आहे बघा आपला? आपण वाढदिवस साजरे करतो, 14वा, 15वा, 16वा, 21वा, 25वा वाढदिवस साजरा करतो. पण खरा जन्म कधी आहे? खरा जन्म आपल्या सद्गुरूच्या मुखातून आहे. सद्गुरू आपल्याला बोध करतात, अनुग्रह देतात, संत क्रियेचा अनुभव आणून देतात, त्यावेळेला आपला खरा जन्म आहे. म्हणून त्यावेळेला चांगदेव म्हणतो, चांगदेव म्हणे मी आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून मुक्ताबाईला शरण जाऊ तेव्हा तिला काय झालं? बोध प्राप्त झाला आणि त्यामुळे अहंकाराचा नाश झाला. कशामुळे? तर त्या ब्रह्मज्ञानामुळे. म्हणून आपण ज्या गुरूंना शरण जाणार आहोत ना, त्या गुरूंना आपण पहिला जाणायचं, बघायचं, जाण्यास त्यांना ओळखायचं. आता बघा, आपले श्रीपाद बाबा एक दृष्टांत देतात छान. बाबा सांगतात काय झालं? काही पैसेवाले असतात, त्या पैसेवाल्यांना कुठेतरी गुंतवणूक करायची असते. म्हणून ते काय करतात? गुंतवणूक करायची म्हणून ते अशामध्ये गुंतवणूक करायची की तिथून आपल्याला डबल टिबल रिटर्न आलं पाहिजे. आता व्यवहारामध्ये काही शेअर बाजार खालीवर होतात, त्यामुळे ते म्हणतात व्यवहारामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपण परमार्थामध्ये गुंतवणूक करूया. परमार्थामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला रिटर्नही तशीच येईल. ह्या उद्देशाने ते काय करतात? परमार्थामध्ये गुंतवणूक करण्याचं ठरवतात. परमार्थामध्ये गुंतवणूक करायचं म्हटल्यानंतर काय करायला पाहिजे? तर त्यांनी काय ठरवतात? मंदिर बांधायचं. काय चाललंय बघा, त्यांना काय करायचं आहे? पैसा गुंतवायचा आहे. पैसा गुंतवायचा आहे म्हणून काय करतात? मंदिर बांधायचं ठरवतात. पैसा भरपूर आहे त्यांच्याकडे, मंदिरही त्याच पद्धतीने बांधतात. शुभ्र अशा संगम रवरामध्ये अवाढव्य मंदिर बांधतात. त्याच्यासाठी बघा, सुरुवातीपासून आर्किटेक्चर, पहिल्यांदा जागा निवडतात, पूर्ण सगळी तयारी करतात, मंदिर बांधतात, अवाढव्य असं मंदिर बांधतात. मंदिर बांधल्यानंतर त्याच्यामध्ये काय करतात? रिद्धी सिद्धीची देवता कोणती? तर गणपती. गणपती ही रिद्धी सिद्धीची देवता आहे. म्हणून गणपतीची मूर्ती ती पण कशाची? सोन्याची. ती पण किती? 10 किलो वजनाची गणपतीची मूर्ती बसवायची ठरवतात. बघा, त्यांचा उद्देश काय आहे? त्यांचा उद्देश असा आहे का की आपलाही उद्धार व्हावा आणि आपल्यासोबत इतर लोकांचाही उद्धार व्हावा. हा उद्देश आहे का त्यांचा? काय उद्देश आहे त्यांचा? फक्त पैसा मिळवणे. फक्त पैसा मिळवणे हा उद्देश आहे. मंदिर बांधायचा आणि पैसा मिळवायचा. म्हणजे काय आहे? चालू झाला यांचा धंदाच झाला ना. धंदा कधी झाला नसता? ज्या वेळेला जनहितासाठी, ज्या वेळेला कळवळ्यातून मंदिर बांधून
उद्धाराच्या कार्यासाठी जर त्यांनी हे पैसा खर्च केला असता तर काय झालं असतं? हा त्यांचा मंदिर बांधण्यापाठीमागचा हेतू काय आहे? धंदाच ना, डबल तिबल मिळायला पाहिजे, हा धंदाच चालू झाला. बघा, या हेतूने त्यांनी मंदिर बांधलं. आता भक्ती व्हावी ह्या हेतूने बांधलं का? नाही, त्यांनी एक पैसा मिळवण्याच्या हेतूने ते मंदिर बांधलं, म्हणजे धंदाच झाला. आता बघा, थोडं तुम्हाला सांगतो. कीर्तन, प्रवचन, आता आपण ऐकतो, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. त्या कीर्तनातून जनहितासाठी कीर्तन करायला पाहिजे. कशासाठी? जनहितासाठी. संतांनी कीर्तन कसं केलं? जनहितासाठी कीर्तन केलं. बुडते हे जन न देखवी डोळा. संतांचा एकच हेतू होता की या जनाला अनादिकालच्या तत्वाचा बोध व्हावा, अनादिकालच्या नामाचा बोध व्हावा, ह्या हेतूने संतांनी कीर्तन केलं. बरोबर? पण आता कसं चाललंय? कीर्तन कशासाठी चाललंय? कीर्तन आता बिदागी मिळवण्यासाठी चाललंय. बरोबर आहे ना? कीर्तन कसं झालंय? बिदागी मिळवण्यासाठी. किती असते बिदागी कीर्तन करायची? एका सामान्य माणसाला बोलताही येत नाही इतकी बिदागी. बघा, माऊली, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांनी ग्रंथ लिहिले, परत कीर्तन केली. त्यांच्या एका ओवीतून, एका अभंगातून आपण एका कीर्तनाला इतके पैसे घेतो, मग आपण माऊलींना किती पैसे द्यायला पाहिजे? बघा, तुकाराम महाराज म्हणतात, द्रव्य देती घेती तेही नरकात जाते. दोघेही नरकामध्ये जाणार ना. असं चाललंय आता. कशासाठी चाललंय? पैसा मिळवण्याच्या हेतूने कीर्तन चाललंय, पैसा मिळवण्याच्या हेतूने परमार्थ चाललाय. तसाच त्या पैसेवाल्यांनी काय केलं? पैसा मिळवण्याच्या हेतूने मंदिर बांधलं. रिद्धी सिद्धीची गणपतीची मूर्ती, ती पण प्राणप्रतिष्ठा इतक्या जोरदार केली की अवाढव्य पैसा खर्च करून त्यांनी ते तयार केलं. आणि नंतर आता सोन्याची मूर्ती आहे. सोन्याच्या मूर्तीवर लक्ष कोणाचं? तर चोराचं. चोरांना काय तू देव दिसणार आहे? नाही, त्यांना सोनच दिसणार आहे. म्हणून काय केलं? त्या मंदिरामध्ये एक सिक्युरिटी गार्ड बसवलं आणि त्याच्यावरती सीसीटीव्ही कॅमेरे लावले. बघा, पुढं काय झालं? त्या मंदिरामध्ये अनेक भक्त येऊन आले, पण त्या भक्तामध्ये चोरही असतील ना. म्हणून त्यांनी काय केलं? अशाच लोकांना प्रवेश दिला की जे उच्च शिक्षित, जे श्रीमंत आहेत, हायपाय आहेत, गाडीतून येतात, अशाच लोकांना त्यांनी त्यामध्ये प्रवेश दिला. मग काय झालं? काही कालावधीनंतर तिथं एक सामान्य माणूस त्या भगवंताच्या, त्या बघा मंदिर वाढव्या बांधलंय, सोन्याची गणपतीची मूर्ती आहे, बघूया तरी चला, दर्शन तरी घेऊया चला, म्हणून एक सामान्य म्हणजे भिकारीच म्हणा असा मनुष्य तिथे आला. त्यावेळेला त्या वॉचमनने काय म्हटलं, तू जा बाबा, इकडे काय करायला आलास? तू जा, तू तिकडे पडकं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन तू पूजा कर. तो त्याने तसं केलं. तो काय केला? तो भक्त तो त्या पडक्या मंदिरात गेला. त्या पडक्या मंदिरात गेल्यानंतर त्याने काय केलं? ते पडकं मंदिर आहे, तिथे किती दिवस झाले कोणी फिरकलं पण नव्हतं. त्याने ते मंदिर स्वच्छ केलं, कारण खूप दिवसापासून जळबट साचली होती. ते मंदिर स्वच्छ केलं आणि स्वच्छ केल्यानंतर अगरबत्ती वगैरे लावून देवीला प्रसन्न करून घेतलं. देवी प्रसन्न झाली. पुढे बघा काय होतं? देवी प्रसन्न झाली. देवी प्रसन्न झाल्यानंतर देवी म्हणते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू काय वर मागायचं ते माग. तो भक्त म्हणतो, नाही, तू कोण आहेस ते आधी मला सांग. देवी काय म्हणते, ती तुला काय करायचंय, तू वर माग. त्यावेळेला तो भक्त म्हणतो, नाही, तू पहिला कोण आहेस हे मी जाण्याशिवाय मी वर मागणार नाही. देवी म्हणते, तू कोण? मी देवी आहे का देव आहे हे तुला काय करायचंय, तू फक्त वर माग. दोघांचा वाद इतका पेटला की शेवटी दोघेही हट्ट सोडेनात. तो भक्त म्हणतो, तू कोण आहे सांग. देवी म्हणते, मी कोणी का असेनात, तुला काय करायचंय, तू वर माग. त्यावेळेला देवीने सांगितलं, मान्य केले, मी तुला सांगतो मी कोण आहे, पण तुला एक अट आहे की तुला काहीतरी मागून घ्यावं लागेल. त्यावेळेला देवीने सांगितलं की मी दुर्दशा देवी आहे. दुर्दशा देवी आहे म्हटल्यानंतर तो भक्तही हुशार होता, शहाणा होता. त्याने विचार केला याच्याकडे काय मागायचं. त्याने जाणून त्याला वर मागितला. बघा काय मागितला, की तू जी माझ्या पाठीशी उभी आहेस, माझ्या पाठीवर आहे, ती तू बाजूला हो. बाजूला हो म्हटल्याबरोबर ती तथाच तू, कारण त्याने वर मागितला तसला पण मागितला वर, तथाच तू म्हटल्यानंतर त्याची होती ती गरिबी, भिकारीपणा बाजूला झाला. तो श्रीमंत बनला, गाडीतून फिरायला लागला. हे सर्व कुणाला समजलं? जे श्रीमंत होते, अपाट पैसे होते, ज्यांनी मंदिर बांधलं त्यांना समजलं.
त्यांचा मोर्चा कुठे आला? ह्या भिकाऱ्याकडे आला. त्यांनी विचारलं, काय झालं बाबा, आम्ही इतकं करून आम्हाला काही त्यात मिळालं नाही, पण तू असं काय केलंस की तू लगेच गरीबाचा श्रीमंत झालास, 4 चाकीतून फिरायला आलास? पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी असं असं केलं, या देवीला शरण गेलो, इथं असं केलं. तो मोर्चा नंतर त्या दुर्दशा देवीकडे गेला, त्या पडक्या मंदिराकडे गेला. त्या पडक्या मंदिरात जाऊन त्यांनी जसं त्या भक्ताने केलं तसं यांनी केलं. ते मंदिर साफसूफ केलं, परत देवीला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्यानंतर हे जे पैसेवाले श्रीमंत भक्त होते ना, त्यांना एक उतावीळपणा, देवी कधी प्रसन्न होते आणि मी कधी वर मागतोय. बघा, देवी प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यानंतर यांनी वर काय मागून घेतला की तू अशीच आमच्या पाठीशी उभी राहा, अशीच आमच्या पाठीशी उभी राहा म्हटल्यानंतर देवी तथास्तु झाली. बघा काय झालं, होती नव्हती ती श्रीमंती गेली, भिकारीपणा प्राप्त आला त्यांना. गाडी गेली, बंगला गेला, सर्व गेला आणि भिकारीपणा प्राप्त झाला. कशामुळं? तर जाणून न वर मागल्यामुळे. जो गरीब पहिला भक्त होता त्यानं जाणून वर मागितला आणि जे दुसरे श्रीमंत लोक होते ना, त्यांनी न जाणता वर मागितला. म्हणून दृष्टांत संपला. सिद्धांत असा की तुम्ही जे काय करताना, तुम्ही ज्याला शरण जाणार आहे त्याला अगोदर जाणा, तुम्ही जाणत्याला जाणा. म्हणजे बघा, त्याला खरंच देवाचा अनुभव आहे का, त्याला संतक्रियेचा अनुभव आहे का? तुम्ही शरण जाणार आहे ना, त्याला जाणा अगोदर. ही उभी टाकण्यामागे माऊलींचं काय कारण असेल? माऊली काय म्हणतात? मनोनी जाणतेन गुरु भजिजे. मनोनी जाणतेन गुरु भजिजे म्हणजे आम्ही ज्या गुरुना शरण जाणार आहोत त्यांना तुम्ही जाणा अगोदर. त्यांना खरंच अनादिकालचा तत्वाचा अनुभव आहे का, नामाचा अनुभव आहे का, या संत क्रियेचा अनुभव आहे का, बोधाचा अनुभव आहे का, भगवंतांनी जी संत क्रिया सांगितली आहे तिचा अनुभव आहे का, विनियोग त्यांना माहित आहे का, तो अध्यात्म विज्ञानात पारंगत आहे का, त्याला ईश्वरी लीलेचं ज्ञान आहे का? आता ईश्वरी लीला म्हणजे कोणत्या? ज्या गोकुळात भगवान श्रीकृष्णाने केल्या त्या लीला केल्या की खोड्या केल्या? काय केल्या? लीला केल्या की खोड्या केल्या? आम्ही ईश्वरी लीला कुणाला म्हणायचं? आता गवळणी काय म्हणतात? खोड्यानं कोकरू माझे बाबा. म्हणजे काय केल्या? गोकुळात खोड्या केल्या. मग ईश्वरी लीला कोणत्या? ईश्वरी लीला बघा काय झालं, एकदा ब्रह्मदेवानं काय केलं, हा खराच देव आहे का हे पाहण्यासाठी तो काय केला, भगवंताची गुरे, ढोरे, वासरे, गायी, गोपाळ सर्व गोळा करून काय केला, ब्रह्मलोकात घेऊन गेला. कशासाठी? हा खराच जर देव असेल तर त्यांना सोडून न्यायला येईल. हे किती दिवस घडलं? तर 3 वर्ष घडलं. 3 वर्षापर्यंत वाटच बघत बसला तो. भगवान श्रीकृष्ण येतात, कृष्ण येतो आणि यांना सोडून घेऊन जातो. पण इकडं भगवंतानं काय केलं बघा, भगवंतानं काय केलं, तो स्वतःच गायी, गोपाळ, वासरे स्वतःच उडून राहिला. आता या कालावधीत काही गायी व्याल्या असतील, काही गायी मेल्या असतील, तो सर्व आपणच होऊन राहिला बघा. आणि हे फक्त द्वापार युगापुरतं मर्यादित नाही, तर हे अजूनही तसंच आहे. द्वापार युगासाठी पुरतं मर्यादित नाही, ते अजूनही तसंच आहे. हे जे जाण आणि ही खरी ईश्वरी लीला आहे, आणि ही ईश्वरी लीला खरी आहे, आणि हे जे जाणतात तेच सद्गुरू. आता बघा, मग त्या गुरुनी काय करायला पाहिजे? त्या गुरुनी, आपण ज्या गुरुना शरण जाणार आहोत त्या गुरुनी कुरुक्षेत्रावरील गीतेला महत्व दिलं पाहिजे. कुरुक्षेत्रावरील गीतेला महत्व द्यायला पाहिजे. आणि त्या गुरुंना लौकिकाची, आत्मस्तुतीची हाव नसावी, किंवा कोणत्याही उपाधी, आश्रम यासारख्या उपाधीत तो अडकलेला नसावा. असा जर तो नियमात बसत असेल, अंडर कंडिशन म्हटले बघायला, या नियमात बसतो का? तुम्ही ज्याला शरण जाणार आहात तो या नियमात बसतो का? मग तुम्ही त्याला शरण जा, अशाच गुरुंना शरण जा. म्हणून म्हटलंय मनोनी जाणतेने गुरु भजिजे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. जाना हा शब्द वेळोवेळी येतो का? तर आपण जाणून भक्ती करत नाही ना, म्हणून जाना म्हटलंय. आपण कशाला जाणतो बघा, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. आपण बाह्यरंगाला भगवी वस्त्रे परिधान केली, आपण साधू म्हणतो, पाया पडतो. परत दुसरा, आता वारकरी आपण कोणाला म्हणतो? ज्यांनी वारकरी म्हणतो. असा खरा वारकरी आहे का? तुकाराम महाराज
लक्ष नियंतरी तोची खरा वारकरी पंढरीचा. पंढरीचा वारकरी तसा आहे. तो दिंडीला जातो ना, आपण म्हणतो पंढरपूरची दिंडीला जात असताना कसं जातो तो? हातामध्ये भगवी पताका, पांढरी वस्त्रे निसून जातो ना, आपण त्याला वारकरी म्हणतो. वारकरी वारकरी. पण वारकरी याचा अर्थ काय? कुठली वारी करायची आहे? भेदरहित वारीसी जाईल आणि हाती बोधाचा झेंडा मी घेईन म्हटले ना. हाती बोधाचा झेंडा. मग बोधाचा झेंडा कोणत्या कलरच्या कापडाने शिवायला पाहिजे वारीला जाताना? आपण भगव्या कलरचा घेऊन जातो, हा बाह्य रंग झालं. पण बोधाचा झेंडा कोणता आहे हे कधी आपण जाणलंय का? हाती बोधाचा झेंडा घेईन आणि द्वैत सारुनी मान मी घालीन. अजून आपलं द्वैत आहे, मी आणि देव वेगळा आहे, मी आणि भगवंत वेगळा आहे. हे द्वैत आपण जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तो पंढरपूरची वारी करू शकत नाही. म्हणून म्हटलंय जाना तुम्ही, जाना, जाणत्याला जाना. म्हणून सामान्य जीवाला जन्म मरणाच्या फेरीतून बाहेर काढण्याचा अधिकार कुणाला आहे? तर फक्त सद्गुरूंना आहे. पंढरपूरच्या विठोबाला सुद्धा तो अधिकार नाही. म्हणून नामदेवरायांना विसोबा केसरांच्याकडे पाठवलं. अधिकार असता तर नामदेवरायांनी विसोबा केसरांच्याकडे पाठवलं नसतं. नव्हे तर ब्रह्मदेवापासून अष्टभैरवापर्यंत कुणालाच हा अधिकार नाही. तो फक्त सद्गुरूंना अधिकार आहे. जीवाचा उद्धार करण्याचा अधिकार फक्त सद्गुरूंना आहे. म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. म्हणून आता बघा, सद्गुरू वाचून सापडेना सोय. आता भगवान श्रीकृष्णांना काय गरज होती सांदीपनी ऋषींची सेवा करायची? देव होते ना ते. काय गरज होती त्यांना सांदीपनी ऋषींची सेवा करायची? पण भगवान श्रीकृष्ण जन्माला येताना जीव म्हणून जन्माला आले आणि त्यांनी सांदीपनी ऋषींची सेवा करून त्यांनी जीव भावाचं शिव भावामध्ये परिवर्तन केलं. काय गरज होती? का तर जन्माला आल्यानंतर ह्या जीवाला संत क्रियेचा विसर पडणार आहे हे त्यांना माहित होतं. म्हणून वर्तोनी दाविन नामा म्हणे. त्यांनी तसं वर्तून दाखवलं ना. कसं दाखवलं? हे कोण बोलतात? रामाने काय केलं तर ज्याप्रमाणे वाल्मिकी ऋषीने रामायण लिहिलं पण वर्तून दाखवलं ना, तसं श्रीकृष्णाने काय केलं? वर्तन करून दाखवलं. त्यांनी आम्हाला ही पुढे दाखला दिलाय की जन्माला आल्यानंतर सद्गुरू शिवाय तरणोपाय नाही, सद्गुरू शिवाय प्राप्ती नाही, सद्गुरूकडे जायला पाहिजे. तसं आपल्याला आता सुद्धा सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. आपल्याला आता सुद्धा संत क्रियेचा अनुभव घ्यायला पाहिजे. रामाने का बरं वशिष्ठ ऋषींची सेवा केली? तर ते सुद्धा जन्माला येताना जीव म्हणून जन्माला आले आणि त्यांनी जीवाचं परिवर्तन शिवभावात केलं. तसं आम्हाला सुद्धा जन्माला येताना आपण मनुष्य म्हणून आलो. सद्गुरूंच्या सानिध्यात राहून, दिव्य सानिध्यात राहून आपलं सुद्धा जीवभावाचं शिवभावात रूपांतर करून घेतलं पाहिजे. यासाठी संत क्रिया पाहिजे. यासाठी संत क्रियेचा विसर होत चाललाय. म्हणून संत क्रियेचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जायला पाहिजे. म्हणून म्हटले राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण संदीपनी शरण आणि पूर्ण ब्रह्म दावियली. त्यांना गरज पडली संत क्रियेची, आम्हाला का गरज पडू नये? ती देव होते, त्यांना गरज पडली पण आम्हाला त्याची गरज वाटत नाही. का तर आपलं काय आहे? भोगार्थ ज्ञान प्रवृत्ती आहे ना आपल्यामध्ये. आपण कसं व्हायला पाहिजे? आपण श्रेष्ठकर ज्ञान प्रवृत्तीमध्ये जायला पाहिजे. म्हणून याला काय म्हणायचं? संत क्रिया. संत क्रियेशिवाय आपल्याला मी कोण आहे हे कळत नाही, मी कशासाठी जन्म घेतला हे कळत नाही. म्हणून हे जर कळून घ्यायचं असेल यासाठी भगवंत कृपा किंवा सद्गुरु कृपा प्राप्त व्हायला पाहिजे. आणि सद्गुरु कृपा किंवा भगवंत कृपा हेच नाम आहे आणि हीच संत क्रिया आहे. आता संत क्रियेचा उद्देश काय? संत क्रिया आपल्या विषयाचा भाग आहे ना. विषय आपला असाच आहे, संत क्रियेचा विषय, संत क्रियेचा अनुभव. तर संत क्रियेचा उद्देश काय? तर आता बघा, भगवान श्रीकृष्णाने महाभारत घडवलं की घडलं? आपण काय म्हणतो? महाभारत घडलं. पण काय पाठीमागचं कारण? महाभारत घडलं की घडवलं? तर भगवान श्रीकृष्णाने महाभारत घडवलं. का घडवलं? महाभारत घडवण्याचं प्रयोजन काय? तर काय प्रयोजन आहे बघा, महाभारत 5 पिढ्यांचं महाभारत भगवान श्रीकृष्णाने घडवलं. पहिलं दुष्यंत शंतनू, भीष्माचार्य, धृतराष्ट्र बंधू आणि ज्याला गीता सांगितली तो कोण? अर्जुन. म्हणजे बघा, गीता सांगण्याच्या उद्देशाने भगवान श्रीकृष्णाने महाभारत घडवलं.
कळालं? गीता सांगण्याच्या उद्देशाने महाभारत घडवलं. आता पुढं महाभारत घडवण्याचं कारण काय आलं? आता गीता कशाच्या उद्देशाने सांगितली? का गीता सांगितली भगवंताने? गीता कशासाठी सांगितली? तर बघा, अर्जुन हा द्वैत भावावर होता, त्याला अद्वैत भावावर स्थिर करण्यासाठी भगवंताने गीता सांगितली. त्याच्यामध्ये जो भगवत भाव निर्माण व्हावा, त्याच्यामध्ये भगवत भाव निर्माण व्हावा या उद्देशाने भगवंताने गीता सांगितली. आणि तो भगवत भाव सामान्य जीवामध्ये निर्माण व्हावा या उद्देशाने गीता सांगितली. आता भगवत भाव म्हणजे असं वाटेल की भगवत भावाचं प्रदर्शन करण्यासाठी हा शब्द बोलत असेल, पण तसं नाही. काय आहे भगवत भाव? भगवत भाव म्हणजे हा विश्वव्यापक भाव आहे. तो अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यासाठी भगवत भाव निर्माण केला. कारण अर्जुन हा भगवंताला आपला सखा, आपला मित्र एवढ्यातच बघत होता ना. एक दिवशी समजत होता मी कसा आहे? विश्वरूपात आहे. विश्वरूपासाठी बघण्यासाठी विश्वव्यापक भाव पाहिजे. हा भाव भगवत भाव तयार व्हावा या उद्देशाने भगवंताने गीता सांगितली. भगवंताने अवतार घेऊन संत क्रिया करून भगवत भाव अर्जुनामध्ये निर्माण केला. हाच उद्देश भगवंताचा अवतार घेण्याचा होता. बघा, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम. म्हणजे धर्मावर ग्लानी यायला लागली. कशासाठी ग्लानी यायला लागली? काही पाखंडी लोकांनी त्याच्यावर आवरण आणायला लागलं. स्वधर्माची स्थापना करण्यासाठी आणि भगवत भाव निर्माण करण्यासाठी भगवंताने अवतार घेऊन अर्जुनाला गीता सांगितली. हा उद्देश आहे भगवंताचा. आता पुढं द्वापार युग संपलं. द्वापार युगानंतर काय आलं? कलियुग. कलियुगामध्ये काय झालं? या ज्ञानाचा विसर पडू लागला. या संतक्रियेचा विसर पडू लागला. म्हणून परत भगवंताने अवतार घेतला. कुणाच्या रूपात? संतांच्या रूपात अवतार घेतला. कारण परत धर्मावर ग्लानी यायला लागली म्हणून संतांच्या रूपात अवतार घेतला. बघा, लोपले ज्ञान जगी हित नेनची कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आपलं हित काय? हित कशात आहे? ज्ञान लोपलं. ही संतक्रिया कुठेतरी विसर पडत चालला. म्हणून वेळोवेळी भगवंतांनी अवतार घेऊन कधी स्वतः अवतार घेतला, कधी संतांच्या रूपात अवतार घेतला. आणि ही संतक्रियेचा विसर पडत चाललाय. म्हणून अवतार घेऊन माऊलींनी, ज्ञानेश्वरांनी विश्वाला हे ज्ञान कळावं, हा भगवत भाव कळावा, विश्वामध्ये भगवत भावाचं निर्माण व्हावं यासाठी अगाध ग्रंथ लिहिला. भगवत भाव म्हणजे काय? आपण भगवत भाव, आपण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, आपण सर्व प्रकारचे ज्ञान ऐकतो, पण भगवत भाव किंवा भाव हा शब्द कोणताही कुठेही स्पष्ट होत नाही. माऊली सांगतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. म्हणजेच भगवत भाव ना. भगवत भावाशिवाय भक्ती होऊ शकत नाही. ज्या वेळेला भगवत भावित होऊ आपण, त्यावेळेला आपल्याला भक्तीचा आनंद घेता येणार आहे. भाव बळ्याकडे इरविनाकडे. म्हणजे भक्ती जर करायची असेल तर भगवत भाव हा पाहिजे. आणि जर भगवत भाव आपल्यामध्ये तयार व्हायचा असेल तर भगवत भाव हा संत क्रियेशिवाय तयार होणार नाही. संत क्रियेचा विसर पडत चाललाय, त्यामुळे आपल्याकडून भक्ती होत नाही. म्हणून अशा प्रकारे भगवत भावाचं आपल्याला दर्शन व्हावं यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. जर या जीवामध्ये हा भाव तयार होत नसेल तर आपल्याला भक्तिमय जीवन जगता येणार नाही. आणि जर भक्तिमय जीवन जगता येत नसेल तर आपल्याला ज्ञान झालेलं नाही. आणि जर ज्ञान झालेलं नसेल तर आपल्याकडून भगवंताच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. बघा कशी लिंक आहे. भाव जर नसेल, भगवत भाव नसेल तर भक्तिमय जीवन जगता येत नाही. आणि भक्तिमय जीवन जगता येत नसेल तर आपल्याला ज्ञान झालेलं नाही. आणि जर ज्ञान होत नसेल तर आपण भगवंताच्या नियमांचं उल्लंघन करत आहोत ना. म्हणून हा भगवत भाव गोकुळातील गवळणीमध्ये झाला, कुरुक्षेत्रामधील अर्जुनामध्ये झाला तयार. आणि तसाच भगवत भाव माऊलींनी आमच्यामध्ये तयार व्हावा म्हणून ज्ञानेश्वरी सांगितली. आणि तसाच भाव सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांनी आमच्यामध्ये तयार केला, आमच्यामध्ये निर्माण केला हा भगवत भाव. बघा, तुकाराम महाराजांनी, संत एकनाथांनी, साधू संतांनी या एकाच उद्देशाने कीर्तने केली, ग्रंथ लिहिले. हा एकच उद्देश होता ना. का तर हा भगवत भाव, हा भाव तयार व्हावा. कारण जीव हा
काय करतो, जीव कशी भक्ती करतो, सगुण स्वरूपात भक्ती करतो. तो भावाच्या द्वारे भक्ती करत नाही. तो कसा आहे त्याचं ज्ञान, भोगार्थ ज्ञान आहे. पण हे भोगार्थ ज्ञानामुळं भगवंतापर्यंत जाता येत नाही, भावाचं दर्शन आपल्याला घडत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय केलं, या भावाचं दर्शन व्हावं यासाठी कीर्तने केली. पण अलीकडे काय होत चाललंय, हा भगवत भाव कुठेतरी सामान्य जीवामध्ये निर्माण व्हावा हा उद्देशच लोप पावत चाललाय. बघा, कीर्तनकार, व्यासपीठ चालक, प्रवचनकार यासारख्या उपाधीतच अडकून बसले. सामान्य जीवाचा उद्धार व्हावा हा भावच लोपत चाललेला आहे. हरिनाम संकीर्तन साधन वै सोप्याने जळतील पापे जन्मांतरीची. बघा, संत महात्मे हरिनाम संकीर्तन केलं, संतांनी कीर्तन केलं, ज्यामुळे काय झालं, जीवाला भगवंताच्या भक्तीची ओढ लागली, देहभाव विसरून लीन व्हायचे आणि जीवाला आपल्या उद्धाराचा मार्ग समजायचा. पण या आता अलीकडे काय झालंय, या कीर्तनाचं स्वरूपच बदलत चाललंय. कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाच्या नावाखाली काय चाललंय बघा, कीर्तनाच्या हरिनाम संकीर्तन म्हटलं ना, हरिनाम संकीर्तनाच्या जागी काय आलं, धमाल विनोदी कीर्तन. आपण युट्यूबवर बघतो, आपण वेगवेगळ्या चॅनल बघतो, धमाल विनोदी कीर्तन. कीर्तनाच्या हरिनाम संकीर्तनाच्या जागी धमाल विनोदी कीर्तन हे नाव आलं. बघा काय, कुठं चाल, कोणत्या दिशेने परमार्थ चालला, म्हणजे धंदाच चालला. विनोदी कीर्तन, परमार्थ म्हणजे धंदा आहे का. कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप, अशा पद्धतीने भगवत संतांनी कीर्तन केले. आणि आपण कशी कीर्तन करतो, आणि अशा कीर्तनकारांची जर आपण कीर्तने ऐकली, ज्या कीर्तनामध्ये संत क्रियेचा विसर पडत चाललाय, ती संत क्रिये जागृत करून त्या जीवाला उद्धारासाठी नेण्याचा मार्ग होत नसेल, अशांची जर आपण कीर्तने ऐकली तर आपला उद्धार होईल का हो, कधीच होणार नाही. म्हणून कीर्तन कसं व्हायला पाहिजे, कीर्तनचा होय अंग हरिरूप. अर्जुनाच्या आधी कुणाला झालं, अंग हरिरूप कुणाचं झालं, अर्जुनाच्या आधी अष्टसात्विक भाव कुणाला झाले, कृष्णाला झाले ना, कृष्णाला झाले अष्टसात्विक भावाचं व्रत. तसंच आम्ही विश्वात्मकी देवी थोर की आम्हाला सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे सारखे सद्गुरू भेटले, त्यामुळे आम्हाला खरं कीर्तन काय, खरं नाम काय, खरं संत क्रिया काय याचा अनुभव आम्हाला श्रीपाद बाबांनी आणून दिला. त्यामुळे आम्हाला खऱ्या परमार्थाची कास भेटली. म्हणून आम्ही भाग्याचे आणि दास श्रीपाद बाबांचे. बघा, श्रीपाद बाबांनी काय केलं, श्रीपाद बाबांनी पहिल्यांदा आम्हाला परमार्थाचा विषय आणि प्रयोजन समजावून सांगितला, कर्माचा संबंध समजावून सांगितला, चांगला आणि सूक्ष्म विचार करणे या 4 महावाक्याद्वारे भक्तीची सुरुवात केली. बघा, श्रीपाद बाबांनी कशी भक्तीची सुरुवात केली, या 4 महावाक्याद्वारे भक्तीची सुरुवात केली. आणि अनादिकाळच्या नामाचा अनुग्रह देऊन साधकांच्या मध्ये तो भगवत भाव कसा निर्माण होईल याकडे बाबांनी लक्ष दिले. कसे असतात बघा संत, याला म्हणायचं कळवळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. हा जिव्हाळा आहे. म्हणून सामान्य जीवाला काय, नाव आणि नाम यातला भेद माहित नाही. सामान्य जीव भक्ती कशाची करतो, राम कृष्ण हरी म्हणतो ना, तो राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी काय आहे, हे देवांच्या देहाचं नाव आहे, बरोबर ना, देवाच्या देहाचं नाव आहे. आपल्याला तर देवाची कशाची भक्ती करायची, आत्मदेवाची भक्ती करायची. मग आत्मदेवाची भक्ती करण्यासाठी कोणतं भजन करायला पाहिजे, यासाठी बाबांनी काय केलं, नाव आणि नाम यातला आम्हाला फरक सांगून त्या जीवाला ज्ञान दिला आणि त्या जीवाला भगवत भावापर्यंत नेऊन सोडलं. नामारूपा नाही मिळाल्या अवघा वाचेचा गोंधळ, नाम वेगळं आणि नाव वेगळं, हा फरक समजावून देऊन बाबांनी आम्हाला त्या भावावर आरूढ केलं. गगनाहुनी वाढ नाम आहे. काय नाम काय नाम आहे. बघा, ब्रह्मदेव ज्या वेळेला सृष्टी निर्माण करायला गेला त्यावेळेला तो वेड्यासारखा फिरत होता, त्याला काही कळत नव्हतं. माऊली बघा सांगतात, पूर्वी गाव विरोत्तमा वेडा पै सृष्टीची उपक्रमा, पूर्वी काय विरोत्तमा, वेडायचा ब्रह्मा एकला होता. सृष्टी निर्माण करताना काय होता, ब्रह्मदेव एकटाच होता आणि तो वेड्यासारखा करत होता. पण त्यावेळेला काय झाला, पै सृष्टीची उपक्रमा पूर्वी काय विरोत्तमा, वेडायचा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे आणि ना सृष्टी करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. म्हणजे काय, नामाच्या जोरावर नामावर आरूढ होऊन
त्याने काय केली? सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाला नाव कोणी दिलं? कुणी? हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. पुढं बघा कसं आहे ते. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. हंस, ब्रह्मा, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा, केळोबा, श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा. इथपर्यंत ही नामाची मालिका आमच्यापर्यंत बाबाने आणून दिली. बघा याला पाठीमागं मूळ आहे. इथपर्यंत ब्रह्मापासून आमच्यापर्यंत श्रीपाद बाबांनी नाम आणून दिलं, तो भाव आणून दिला. म्हणून बाबांनी या जीवाला भगवंताच्या रीतीचं स्मरण करून दिलं. भगवंतांनी काय केलं? बाबांनी जीवाला रीतीचं स्मरण करून दिलं, ते विस्मरण झालं होतं. म्हणून संत क्रिया ही प्रत्येक जीवाला समजावी, समजून जीवाचा उद्धार व्हावा या उद्देशाने बाबांनी कार्य केलं. बाबा म्हणतात की भाऊ तुम्हीच देव आहात. तुम्ही देव म्हटलं की तुम्ही बाहेर बघता. तुम्ही देव म्हटलं की बाहेर बघायचं नाही. देव म्हणजे तुम्हीच आहात. तुम्ही आतमध्येच बघायला पाहिजे. हे नरा आत बघ जरा, जीव हा करा नोये ही माया. म्हणून देवाला बाहेर शोध करण्यापेक्षा आतमध्ये शोधलं पाहिजे. पहिल्यांदा आला दृष्टांत आला की गॉड पार्टिकल आपण बाहेर शोधतोय, पण स्वतः गॉड पार्टिकल आहे आतमध्ये शोधायला पाहिजे. त्या दिव्य शक्ती आतमध्ये ठेवलेल्या आहे, त्या दिव्य शक्ती आत शोधायला पाहिजे. त्या देवाला आत शोधायला पाहिजे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांती शिकामू विषयावरी. म्हणून हृदयातला भगवंत श्रीपाद बाबांनी आम्हाला काय केला? प्रगट करून दाखवला आणि आमच्यामध्ये स्वरूपाची भक्ती करायला शिकवली आम्हाला. हे कार्य करताना श्रीपाद बाबांना खूप अडचणी आल्या. काही पाखंडी लोकांनी तर त्यावर आवरण आणलं. बाबांना कोर्टात देखील खेचलं हे कार्य करताना. पण बाबांनी न डगमगता, कारण बाबांच्याकडे काय होतं? अनाधिकालचं तत्व होतं. बाबांच्याकडे काय होतं? ती अनाधिकालची संत क्रिया होती. म्हणून बाबांनी त्या जजला देखील अनुग्रह दिला आणि अनुग्रह देऊन त्या तत्वाचा, त्या नामाचा, त्या संत क्रियेचा त्या जजला सुद्धा अनुभव आणून दिला. त्यावेळी तो जज सुद्धा म्हणू लागला की हा गोटीचा बुवा जे काही करतो ते खरं आहे आणि तो जो परमार्थ करतो आहे तोच खरा परमार्थ आहे. बघा किती बाबांना कष्ट लागले. हे कार्य करताना बाबांनी 4 अंकी पगाराची नोकरी सोडून दिली. कशासाठी दिली असेल हो? का बाबा ही नोकरी करण्यासाठी पात्र नव्हते? बाबांच्या मध्ये का क्षमता नव्हती? ऍबिलिटी नव्हती? का नोकरी सोडली बाबांनी? तर एकच कारण, का जनहितासाठी बाबांनी ही 4 अंकी पगाराची नोकरी सोडली. कशासाठी? बुडते हे जन न देखावी डोळा, म्हणून कळवळा येत असे. भगवंताने अवतार घेऊन संत क्रिया समजून सांगितली. ज्ञानेश्वरांनी संतांच्या रूपात अवतार घेऊन संत क्रिया समजून सांगितली. आणि आता कलियुगामध्ये सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी अवतार नाही, कारण सद्गुरु हे काय आहेत? ब्रह्मच आहे, स्वयंपर ब्रह्म आहे. त्यांना अवतार घेण्याची गरज नाही. अवतार कुणी घेतला? रामकृष्णाने अवतार घेतला, श्रीकृष्णाने अवतार घेतला, रामाने अवतार घेतला. पण सद्गुरु हे अवतार घेत नाहीत. सद्गुरु स्वयंपर ब्रह्म आहेत. का? याच्यासाठी एक उदाहरण आहे बघा. गुरु परब्रह्म, काय स्वयं परब्रह्म आहे ते. गुरु साक्षात परब्रह्म, ते परब्रह्मच आहेत ना. त्यांना अवतार घ्यायची गरज नाही, ते परब्रह्मच आहेत. म्हणून श्रीपाद बाबांनी काय केलं? आमच्यासाठी त्या भावाचं दर्शन करून दिलं आणि त्यासाठी इतकं बाबांना करायला आलं. जनहितासाठी बाबांनी नोकरी देखील सोडली. म्हणून अशा दिव्य महापुरुषांच्या कलियुगात अवतार घेऊन आमच्या साधकांच्या मध्ये भगवत भाव निर्माण केला आणि नामाची शुभरे आमच्यापर्यंत आणून पोहोचवली. आता बघा, नाम हे शब्दापुरतं मर्यादित आहे का हो? नाम हे शब्दापुरतं मर्यादित नाही. आपण जे पुटपुटतो ते तेवढं नाम आहे का? नाही. आपण पुटपुटतो ते तेवढ्यापुरतं नाम नाही. जर ते तेवढ्यापुरतं नाम असेल तर बघा, एका आजोबांना अनुग्रह देताना त्यांचं वय होतं साधारणतः 80 ते 85. जर आपण म्हटलं की शब्दापुरतं नाम मर्यादित आहे, तर मग त्या आजोबांना शब्द लक्षात राहतील का हो? शब्द लक्षात राहणारच नाही, कारण त्यांचं वय 85 पर्यंत आहे. पण ज्यावेळी बाबांना अनुग्रह दिला त्यावेळेला त्या आजोबांना असे अष्टसात्विक भाव झाले. जर शब्दापुरतं नाम मर्यादित असते, अष्टसात्विक भाव झाले नसते, शब्दच त्यांच्या लक्षात राहिले नसते ना. पण नाम हे शब्दापुरतं मर्यादित नाही. मग नाम कसं आहे? त्यांना अष्टसात्विक भाव झाले. मग कशामुळे अष्टसात्विक भाव झाले? तर भगवंत कृपा. म्हणून नाम हे काय आहे? नाम हीच कृपा आहे.
नाम हीच कृपा आहे, सद्गुरु हीच कृपा आहे आणि सद्गुरु हेच खरं नाम आहे. म्हणून नाम हे शब्दापुरतं मर्यादित नाही, ते शब्दातीत आहे, शब्दांच्या पलीकडे आहे. म्हणून संतांची कृपा, सद्गुरु कृपा हे खरं नाम आहे. लावून या हात कुरवाळीला माता, ज्या वेळेला लावून या हात कुरवाळीला माता ही क्रिया होते ते खरं नाम आहे. शब्द हे खरं नाम नाही. काय लावून या हात, सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे, त्यावेळेला खरं नामाचं रूपन होईल, खरा भगवत भावाचं आपल्याला दर्शन होईल. आणि खरा त्यावेळेला काय होईल, सर्वाभूती भगवत भाव. काय सर्वाभूती भगवत भाव किंवा भरला घनदाट हरिदिसे असा आपला भाव तयार होईल. संत काय करायचे, संत काय करायचे, भरला घनदाट हरिदिसे म्हणजे संत हे देवाला सर्व व्यापकतेने आणि सर्व बाजूने जाणत होते. संतांना निसर्गाचे सर्वच गुण माहित होते असतात बघा. आता जो न्यूटन नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याला काय झालं, झाडावरून खाली पडणारं फळ दिसल्यानंतर त्यानं असा शोध निर्माण केला की झाडावरून जे फळ खाली पडतं त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असावं, म्हणून त्याने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला न्यूटनने. त्यामुळे त्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला न्यूटनचं नाव देण्यात आलं. नंतर पुढं पास्कलनं कसा नियम, पास्कल नावाचा जो शास्त्रज्ञ त्याने काय नियम काढला, त्याला असं समजून आलं की एका द्रवाला एके ठिकाणी दिलेला दाब हा सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पारिशुद्ध होतो. म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सारख्या प्रमाणात सर्व पानापर्यंत पोहोचतो. तसं द्रवाला एके ठिकाणी दिलेला दाब सारख्या प्रमाणात सर्व ठिकाणी पारिशुद्ध होतो. हा पास्कलला कळाला, म्हणून त्याला पास्कलचं नाव देण्यात आलं. यांना काय म्हणायचं, शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञांना काय निसर्गाचा एक एक गुण माहित होतो, पण संतांना निसर्गाचे सर्वच गुण माहित असतात. बघा, निसर्गाचे सर्वच गुण ज्यांना माहित असतात त्यांना काय म्हणायचं, संत म्हणायचं, महात्मा म्हणायचं. संत काय करतात, ईश्वराला सर्व व्यापकतेने, परिपूर्णतेने आणि सर्व बाजूने ओळखतात. आपण काय करतो, परमेश्वराला एक देशीय मानतो, पण संत काय करतात, सर्व देशीय आणि सर्व व्यापकतेने भगवंताला ओळखतात. संत हे जीवाच्या उद्धारासाठी कार्य करतात. आता बघा, विज्ञानाने मांडलेले विचार हे काही कालावधीने बाद ठरतात. न्यूटनने मांडलेला सिद्धांत हा काही कालांतराने बाद ठरवण्यात आला, पण संतांचे विचार हे अनादी काळापासून चालत आलेले आहेत, आताही तेच आहेत आणि अनंतापर्यंत तेच राहणार आहेत. संतांचे विचार हे अंतिम सत्य. विज्ञानाचे विचार अंतिम सत्य नसतात. जिथे विज्ञानाची झेप थांबते तिथे अध्यात्म सुरू होतं. जिथे विज्ञान थांबतं तिथं अध्यात्म सुरू होतं. म्हणून संतांचे विचार हेच अंतिम सत्य आहे. म्हणून अनादी काळापासून आहेत, आताही तेच आहेत आणि अनंतापर्यंत तेच राहणार आहेत. म्हणून मी कोण आहे याचा जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचवणाऱ्यांना सद्गुरू म्हणतात. अंतिम सत्यापर्यंत जाण्याचे जे ज्ञान आहे त्यालाच ब्रह्मविद्या म्हणतात. आणि ब्रह्मविद्या सांगणारे कोण असतात, तर ब्रह्मविद्या सांगणारे साक्षात परब्रह्म सद्गुरू असतात आणि ते म्हणजे विश्वात्मके देव. म्हणून संतांनी काय केलं, या जनाला ही संतक्रिया कळावी, या संतक्रियेचा विसर पडला आहे, त्यांना म्हणून नामाचा आणि भावाचा बोध करून त्यांना या भवसागरातून तरुण पहिलं तिराला नेऊन सोडलं संतांनी. बुट्टे हे जण न देखवी डोळा आणि म्हणून कळवळा येत असे. आता बघा, पूर्वी काय होतं, पंढरपूरला जाण्यासाठी काय करतो, स्वरूप ज्ञान समजून घेण्यासाठी पंढरपूरला जायची पद्धत होती. संतांनी त्याचं आवाहन केलं होतं की ज्यांना स्वरूप ज्ञान समजून घ्यायचं आहे त्यांनी पंढरपूरच्या 4 वाऱ्या कराव्या. काय, ज्यांना स्वरूप ज्ञान समजून घ्यायचं आहे त्यांनी पंढरपूरच्या 4 वाऱ्या कराव्या. का पंढरपूरच्या, कारण भावाचे हे मुख्य स्थान आणि भक्तीचे ते बाहेर, म्हणून पंढरपूरच्या 4 वाऱ्या करायला सांगितल्या. संतही त्या वारीत यायचे. त्यावेळेला काय करायचे, संत यायचे त्यावेळेला इतर भेसळ काही नव्हती त्यावेळेला. आणि पहिल्या 2 वारीत यायचं, अनुग्रह घ्यायचा, प्रबोध घ्यायचा, अवस्था व्हायची, मी कोण आहे हे समजायचं, याला काय म्हणायचं, येट. अनुग्रह घेऊन काय व्हायचं, गाठी उकलल्या जायच्या. मूल बंद, उडिया बंद, जालर बंद, या बंधनापासून गाठी उकलून अवस्था व्हायची. कशी अवस्था, अष्टसात्विक भावाची अवस्था व्हायची. कशी अष्टसात्विक भावाची अवस्था कधी होते, ज्या वेळेला मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रचक्र
हे ज्या वेळेला एका रेषेत येतील त्यावेळेला काय अष्टसात्विक भाव व्हायचे, त्यावेळेला ही क्रिया व्हायची, पंढरपुरात ही क्रिया व्हायची, अष्टसात्विक भाव व्हायचे, लावणी हात कुरवायला माता, ही क्रिया व्हायची पहिल्यांदा. संत काय करायचे, संत त्या अनादिकाळच्या तत्वाचा, नामाचा, बोधाचा, संत क्रियेचा अनुभव आणून द्यायचे. लावणी हात कुरवायला माता, भोजना बाबती तूप पावशर, ही जी संत क्रिया आहे ती व्हायची अगोदर. पण आता काय झालं, यावरती आवरण आलं, काही पाखंडी लोकांनी यावरती आवरण आलं आणि ही क्रिया बंद केली. कशाचा का, तर परमार्थ हा धंदा चालाय ना आता, त्यामुळं ही क्रिया बंद झाली. त्यामुळे एट आणि भेट हे व्हायचं अगोदर. पहिल्या वारीत येऊन एट व्हायची, दुसऱ्या वारीत येऊन प्रबोध देऊन भेट व्हायची, ही क्रिया अगोदर व्हायची. त्यावेळेला स्वरूप ज्ञानाचा अनुभव यायचा, भगवत भावाचा अनुभव यायचा, यासाठी संत यायचे ना. पण आता काय झालं, यावरती आवरण आलं, काही पाखंडी लोकांनी आवरण आणल्यामुळे ही क्रिया बंद झाली आणि परमार्थ म्हणजे फक्त पैसा मिळवण्याचा धंदाच आता चालू झाला आहे. बघा आता इतके वारकरी पंढरपूरला जातात, 10 लाख वारकरी पंढरपूरला जातात. मग सगळ्याच 10 लाख वारकऱ्यांचा उद्धार होतो का? होतो का? नाही ना. माऊलींनी तर मेकच मानून राहिला, असते चिया महापुरी, महापूरच ना, 10 लाख लोक, असते चिया महापुरी, रिगताती कोट्यावधी, कोट्यावधी लोक पंढरपूरला जातात ना. परी प्राप्तीची पहिलं तरी पहिला रिग आहे, एखादाच फक्त एकटाच तो प्राप्तीची पहिलं तरी जातो. पण तो कसा, त्याच्याकडे ती संतक्रिया असली पाहिजे, त्याच्याकडे अनादिकालच्या नामाचा अनुभव असला पाहिजे, असाच त्या प्राप्तीच्या पैलतीराकडे जातो. म्हणून काय, एकदाच किंवा एखादाच जातो. यासाठी काय पाहिजे, संत क्रिया आपल्याकडे असली पाहिजे, संत कृपा झालेली असली पाहिजे. म्हणून संतांचा महिमा अगाध आहे, त्यांना कशाची उपमा देता येत नाही. संत काय बघा, तू माऊली हुनी मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, तू माऊली हुनी मायाळ, देव कशाची उपमा. उपमाच देता येत नाही, आईची उपमा देता येत नाही, कारण आईचं वात्सल्य स्वतःच्या लेकरापुरतं मर्यादित असतं. पण विश्वाच्या माऊलीचं कसं असतं, सद्गुरु माऊलीचं वात्सल्य हे पूर्ण विश्वावरती असतं, ती पूर्ण जगावरती प्रेम करते, म्हणून कुणाचीही उपमा तिथं देता येत नाही. संत सज्जन हे जीवाचा उद्धार हेच करणं, हेच त्यांचं काम असतं. म्हणून विश्वात्मकी देवी ग्रंथात एक दृष्टांत देतो बघा. सोनालीताईंनी याच्यावरती विश्लेषण केलं आहे फेसबुक लाईव्ह प्रवचन मध्ये. परीक्षित राजाचं काय गरज होती हो, श्रमिक ऋषींना परीक्षित राजाकडे रातोरात 4 साधू पाठवायचे, काय गरज होती? शाप मिळाला होता, शाप काय वाया म्हणजे जाणार, शाप काय बाद होणार नव्हता. म्हणून काय केलं, परीक्षित राजांना काय कळवला होता ना, काय या जीवाचा उद्धार व्हावा. म्हणून परीक्षित राजाने रातोरात 4 साधू पाठवून त्याला, परीक्षित राजाला श्रमिक ऋषींनी काय केलं, विवेक, वैराग्य, शम, दम, उपरती, तितिक्षा, मुमुक्षु बनवून साधन चतुष्टय करून घेतलं आणि नाम देऊन संत क्रिया करून घेऊन त्याचा उद्धार झाला. गरज होती का? नाही ना. ह्या 4 साधूंच्या द्वारे त्यांना काय केला, उद्धार केला. तसाच या कलियुगामध्ये सुद्धा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी या 4 महावाक्याद्वारे काय, विषय प्रयोजन समजून घेणे, कर्माचा संबंध समजून घेणे, चांगला आणि बारीक विचार करणे, सूक्ष्म विचार करणे, या 4 महावाक्य रूपी साधू आहेत. या साधूंच्या रूपाने सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी आमच्याकडून साधन चतुष्टय करून नाम दिलं. पहिला नाम दिला आणि बाबाने आता सांगितलं की करा तुम्ही हे साधन, यावर आरूढ राहा, तुम्ही विषयाचे प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, चांगला आणि बारीक विचार करा. या क्रियेद्वारे बाबांनी आम्हाला अनुभव आणून दिला. म्हणून असे असतात संत, म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव तोडा. झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. यानंतर बाबांची आरती होईल. आरती भाऊराया, स्वामी सद्गुरुराया, सच्चिदानंद मूर्ती, सांभाळा पुरी माया, भागवत धर्माचे रक्षण संतांनी केले, तैसेची
राया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मोती